लाईव्ह आहे, कंटिन्यू लाईव्ह चालू ठेवा लागेल. मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टामुळे, मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टामुळे, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्रीमुळे. एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत एकात्मतेची, एक ज्योत सहकार्याची, एक ज्योत उपक्रमशीलतेची आणि एक ज्योत एटीएम परिवारातील तुमच्या आमच्यातील नात्यातील एकरूपतेची. अशा या सप्त ज्योतींनी वैशिष्ट्यमान प्रकाशित होताना सर्व वातावरण उजळून निघाले. हे प्रसन्नतेने आणि आपुलकीने मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. लाईव्ह शूटिंग आहे, लाईव्ह आहे सगळं. खराब झालं पुसून घेतलं, क्लिअर झालं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ध्येय, हेच ध्येय जीवनभर साकारणारे महान समाजसुधारक, शिक्षणमुळे रयत संस्थेचे संस्थापक आदरणीय कर्मवीरांना प्रतिमा पूजन होत आहे. आज धरती खुशी से भरी हो गई, रंग वाली तितलियां बड़ी हो गई, पादपों की झूठी डालियों के क्रम बैठकर गाँव की स्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सुस्वागतम. भावना या हृदयात तयार होतात आणि शब्दाच्या रूपानं ओठावर येतात. त्यातून साकारतं हे स्वागत पुनश्च एकदा सर्व एटीएम परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण टाळ्या वाजवून एकदा जोरदार स्वागत करूया. यानंतर अध्यक्षीय निवड करतील विजेता. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या सर्वांची प्रेरणा असणारे आदरणीय विक्रम दादा यांनी सुचवा भाषणी त्यांना विनंती केली. आताच विवेक दादा यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली मी तिला आपल्या सर्वांच्या वतीने पूर्णपणे अनुमोदन देते. अध्यक्षीय भाषणाची सूचना अगोदरच आलेली आहे. स्टेजवरील मान्यवर सर्व महान व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये नंतरचं भाषण दादांना थोडंसं करण्याऐवजी सर्वांच्या अगोदर दादा बोलणार आहे. तर आज आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे स्टेजवरील सर्व मान्यवर तसेच जिल्हाभरातून कानाकोपऱ्यातून आलेले आपण सर्व आपणा सर्वांचं पुनश्च एक बार या एटीएम परिवाराच्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. असेच आपल्या सोबत इथे असणारे आणि बीड जिल्हा एटीएमचे संचालक आदरणीय सोमनाथ वाळके सर यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी रवींद्र वाघ सरांना विनंती करतो. याच प्रकारे उस्मानाबाद आलेल्या आदरणीय दीपालीताई खडके यांचं स्वागत आदरणीय शंकर साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो.
शिवाजी भावले शिवाजी भावले कार्यक्रम अतिथींच्या स्वागतासोबतच कार्यक्रमाची प्रास्ताविकेपासून सुरुवात करतोय. प्रास्ताविकेसाठी श्री श्रीनिवास सर यांना मी विनंती करतो. जीवनाचे सार घडते ग्रंथरूपी पुस्तकातून. जीवनाचे सार घडते ग्रंथरूपी पुस्तकातून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून. कोणत्याही कार्यक्रमाचं औचित्य साधण्यासाठी करावं लागतं ते प्रास्ताविक आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं औचित्य त्या प्रास्ताविकातून मांडतात आदरणीय श्रीनिवास सर. थँक्यू. सन्माननीय आणि उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. थोडंसं माफ करा सर, मी थोडं अनौपचारिकच घेतो मुद्दाम आणि असं म्हणायला नाही पाहिजे, पण आमच्या या आपल्या नगर जिल्ह्याचं वैभव आणि आपल्या मायभूमीचं काय जे नाही माहीत नाही, पण ती जे या ठिकाणी करून आपले तिन्ही देखील आपल्या जिल्ह्याचे आणि आपल्यावर विशेष प्रेम करणारे या ठिकाणी आत्ताच प्रास्ताविकेचं काम माझ्याकडे राहुल सरांनी दिलं आणि ते म्हणाले काय सुचवून घ्या. तेव्हापासूनच अशी भीती वाटते की नेमकं पूर्ण कार्यक्रमाचं पूर्ण या ठिकाणी मी कसं पूर्ण सांगू शकतो तेच कळत नाही. सुरुवातीपासून सांगतो साहेब, आम्ही जसं या ठिकाणी आलो तेव्हाच वाळुंजकर सरांनी सांगितलं अरे ATM ना तुमचं काही हरकत नाही म्हणे, तुम्ही अजिबात राजकीय पाठबळ नाही आहे तुम्हाला कुठलंही नाही, आम्ही पाहतो वारंवार अधिकारी वगैरे सगळे तुमच्याकडे अगदी वेगळ्या पद्धतीने पाहत असतात, तर तुम्हाला हा कार्यक्रम करण्यास काहीच हरकत नाही. अतिशय सुसज्ज आणि सर्व सोयी युक्त असा या ठिकाणी आपल्याला त्यांनी पूर्ण हॉल उपलब्ध करून दिला, त्यांचे विशेष धन्यवाद. साहेब ATM विषयी थोडीशी माहिती सांगतो. आमचे मित्र काय म्हणत असतात आपल्याला पैशाची गरज नाही कारण आपल्या नावातच ATM आहे. ATM म्हणजे ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र अर्थात कृतीशील महाराष्ट्र. 23 मार्च 2014 साली या ATM या समूहाची स्थापना झालेली आहे. फक्त आपल्या अगदी 6 ते 7 वर्षामध्ये या ATMचं ATI झालेले आहे सर. ATI म्हणजे ऍक्टिव्ह टीचर्स इंडिया. या पूर्ण समूहामध्ये 10 ते 12 हजार सदस्य आहेत. त्यापैकी जवळजवळ 7 ते 8 हजार ऍक्टिव्ह सदस्य जे फार क्वचित ठिकाणी असतात. आता ज्या त्या ठिकाणी आपण पाहतो त्या ठिकाणी कोणी इनॅक्टिव्ह असतात, मात्र या सदस्य आमचे राज्याचे विक्रमदादा आहेत ते प्रत्येक व्यक्तीवर अगदी भावाप्रमाणे काही वेळेला वडिलांप्रमाणे प्रेम करत असतात आणि प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतात. ATM जवळजवळ 3 संमेलनं घेतलेली आहेत. साई जर्नी कोकण खान या ठिकाणाहून पहिल्या संमेलनाची सुरुवात झाली 2016 आणि त्यानंतर 2017 2018 सातत्याने संमेलनं घेतली आणि या लॉकडाऊनच्या काळात देखील ऑनलाईन संमेलन घेतलं, म्हणजे कुठलाही खंड न पडतो. आता त्यानंतर आपल्या या ATM समूहामध्ये लेखक आहेत, कवी आहे, कवयित्री आहे, त्यांच्यासाठी कायम एक उणीव भासायची की प्रकाशन कुठे करावं, प्रकाशन उपलब्ध होत नसायचे. दादांची धडपड कायम असायची, नारायणदादांची धडपड असायची, ज्योतिताई आहेत त्यांची धडपड असायची की अरे आपला काहीतरी या ठिकाणी प्रकाशक आपलं स्वतःचं असावं. त्यांनी ATM नावाचे स्वतःच प्रकाशन निर्माण केले आणि आजची म्हणजे म्हणूनच नाही ना की आपण फीस घेत नाही, त्यामुळे मागं पुण्याला चुकून असं म्हणण्यात आलं की आम्ही अगदी माफक दरामध्ये काहीतरी अजिबात नाही, दर घेतच नाही, कारण सगळं हृदयातून काम चालतं. त्यामुळे आपल्याच लोकांसाठी शाबासकीची थाप असावी. दादांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, फक्त मलाच मिळाला आणि आपण सगळं विसरून जायचं असं अजिबात नव्हतं.
त्यामुळे कुठं ना कुठं हा पुरस्कार आपल्या जवळच्या म्हणा किंवा आपल्या सर्वांना मिळावा आणि त्यासाठी काय आवश्यक आहे त्याचे पूर्ण मार्गदर्शन असलं पाहिजे म्हणून एटीएम या समूहाची स्थापना झाली. साहेब आता टेमकर साहेब आले आणि मग मला वाटलं की अनौपचारिकच घ्यायला पाहिजे कारण साहेब आणि आम्ही मैदानावरचे मित्र आहोत. साहेब जरी असले तर कधीच साहेब वाटत नाही. कायम म्हणजे आमच्या बालिका संघटनेला आम्ही राहिलो दोघेही त्याच म्हणजे बाजूला आहोत. साहेब ज्या वेळेत दिसतात एकानी साहेब आमचं म्हणजे नॉन टीचिंगचा माझा मित्र आहे त्याला मी ओळख करून दिली. तुम्ही चालत जात होते आणि आम्ही नेमकं तुमच्या विरुद्ध दिशेने गाडीने जात होतो. म्हटलं आमचे साहेब आहेत बरं का पूर्ण महाराष्ट्राचे साहेब आहेत. ते म्हणे अरे चालत आणि तो आयटी प्रोफेशनल आहे. ते म्हणे आपल्याला अमेरिका अवतरली वाटतं म्हणजे जसं अमेरिकेत चालतो पण ते ज्यावेळेस रिटायर होतात आणि एक साधं जीवन जगतात. तुम्ही तर असून कार्यरत असून साहेब सरांचा टाकमोरे सरांचा मी जास्त परिचय देणार नाही. सर म्हणजे मी अगदी माझे मामा मंगलाराम त्यांनी म्हणजे सुरुवातच पाऊल कुठे शाळेपासून केली. आजचं बघून भैरवी सरांची काय म्हणजे मला सन्माननीय व्यासपीठाबद्दल बोलायची अजिबात परवानगी दिलेली नाही आहे. आता तिथं उभं राहण्याच्या आधी सांगितलं की जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं बोलले. एक शेवटचा अजून एक विषय राहिला की साहित्य संमेलन देखील औरंगाबाद या ठिकाणी आपण साहित्य घेतलेले एटीएम या नावाने. आणि जसं आपण विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी समाज आणि मग शिक्षक यांच्यासाठी आपली कुठल्याही राजकीय नसल्यामुळे आम्ही कुठल्याही क्रियेचा कुठल्याही पगारवाढीचा कुठलाही प्रश्न आजपर्यंत साहेब आपल्यापर्यंत झाले. साहेबांना माहिती एटीएम उचललेला नाहीये यापुढे कधी उचलला जाणार नाही. तर सामाजिकतेच्या विषयात बोलायचं झालं तर महापूर ज्या कोल्हापूर सांगली या ठिकाणी आला होता त्यावेळेस शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी जाऊन आपल्या कोल्हापूर सांगली वजा इतरही ठिकाणाहून आलेले आमचे सर्व बांधव यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप त्या ठिकाणी केलं. लॉकडाऊनच्या काळात ऊसतोड कामगार असतील इतर कामगार आहेत जे मजूर आहेत त्यांच्यासाठी देखील कामगारांना किराणा माल उपलब्ध करून दिलेला आहे. असे एक ना अनेक उपक्रम फक्त विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाही तर समाजासाठी त्यानंतर मग शेवटी राहिलो तर शिक्षकांसाठी आणि तो देखील मार्गदर्शनासाठी. आणि अशा पद्धतीत एटीएमचं कार्य चालत असतं. साहेब आपलं कायमच मार्गदर्शन असतं. नेहमी मागच्या वेळेस थोड्याशा कारणामुळे सांगितलं होतं की मला येता येणार नाही. आज साहेबांचं मोठे औरंगाबाद पूर्ण संचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. बऱ्याच दिवसांपासून आम्ही तारखेची वाट पाहत होतो. आज एवढं जसं आपले जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहीर झाले राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले तेव्हापासून चालू होतं की जिल्ह्याचा आपल्या पुरस्कारांनी पुण्याने राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला असेल पण आपल्या जिल्ह्याने आपल्याच लोकांसाठी आपली म्हणजे ज्या वेळेस आपले लोक आपल्यासाठी आपली पाठ ठोकळतात तो काही क्षण वेगळा असतो. आपले लोक आपल्यासाठी असतात. म्हणून मी म्हणत नव्हतो की नाही का आता तसं तुझा भाव होईल कारण की तुम्ही जे लोक आहात तुम्ही फक्त आपल्या नगरसाठी नाही अहमदनगरसाठी नाही आज पूर्ण महाराष्ट्रासाठी आपण काम करत आहात. त्यामुळे मी आपल्याला म्हणालो की म्हणून आहे पण तुम्ही आमचे आम्हाला खूप वेगळं पण वाटतं. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बसला त्यावेळेस एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे. प्रस्तावित थांबतो आता धन्यवाद श्री दादा अतिशय सुंदर वास्तविक दादाने आम्हाला पण वेळेचे लिमिटेशन दिल्यामुळे आम्ही सर्व थोडक्यात घेतोय. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढे सर्व मान्यवर असतानाही आपण बाकीच्यांचा सत्कार सन्मान का देत आहोत कारण ते आजचे 70 मुद्दे आहेत त्यांच्यासाठी 2 होईल. सम पीपल ब्रिंग्स हॅपीनेस wherever they go. Some people bring happiness wherever they go. But very few people bring happiness forever, forever and forever. सन्मान्य आहे जे जिथे जातात आणि जेव्हा जातात तर तेवढ्या पुरता नाही तर कायमस्वरूपी आपल्या कीर्तीचा प्रकाश ते देत असतात. आणि म्हणूनच या सर्वांनी आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव सर्व प्रकाश होतात आणले
व्यक्ती आपण समोर यायचे स्वागतासाठी. पेटीएम सदस्य कृपया समोर यायचे. आदरणीय काकासाहेब वाडकर साहेब ज्यांनी एम.ए. मराठी B.एड आणि DSM पूर्ण केलेला आहे. मूळ गाव कापडगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. सध्या अहमदनगर केडगाव येथे वास्तव्य. प्राथमिक शिक्षण चापडगावी झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण कर्जत महाविद्यालयात झाले. पदव्युत्तर शिक्षण नोकरी सांभाळून बहिस्थ विद्यार्थी म्हणून हिंदी व मराठी हे दोन्ही विषय घेऊन प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण आहेत. 1983 कोपरगाव तालुक्यातील मुंबई या कोपरगावापासून रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस आरंभ. एकूण सेवा 35 वर्ष. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मिलेंगी परिंदों को मंजिल उनके पर बोलते हैं. मिलेंगी परिंदों को मंजिल उनके पर बोलते हैं. कुछ लोग खामोश से नहीं लेकिन उनके हुनर बोलते हैं. असे आमचे शांत संयमी आदरणीय नारायण दादा ज्यांना यावर्षीचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असे सर्वसामान्य विद्यार्थी हितासाठी नव्या आव्हानांना सामोरे जाणारे नवनिर्मितीचे स्वप्न सत्यात आणणारे सृजनशील व सर्व परिचित नारायण दादा यांचा सन्मान सर्व पेटीएम सदस्य करत आहेत. चला एक मिनिट. सॉरी नारायण दादाचा सन्मान स्टेजवरील सर्व मान्यवर करत आहेत. हा सत्कार सपत्नीक घ्यायचा आहे. नारायण दादाच्या आई आले असतील त्यांनी समोर यायचे. नारायण दादाचं सर्व कुटुंबियांना विनंती द्यायला आपण स्टेजवर यायचे. नारायण दादा राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2020, किनो एज्युकेशन सोसायटी मालेगावचा राज्यस्तरीय किनो गौरव शिक्षक पुरस्कार 2020 याने सन्मानित. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचा 2016चा जिल्हा गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित. अमन सोशल असोसिएशन राहुरीचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 ने सन्मानित. नारायण दादांचा सहभाग आणि कार्य पुरस्कार कृतीशील शिक्षक महाराष्ट्राचा एटीएम महाराष्ट्राचे राज्य सहसंयोजक. एटीएम महाराष्ट्राच्या 4 राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या नियोजनात सक्रिय सहभाग. नियमित रक्तदाता. गेल्या 20 वर्षात 70 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे. महाराष्ट्र राज्य सचिव आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारतीच्या इंग्रजी विषयाचे सदस्य. AIMT कनेक्टिव्हिटी असोसिएट म्हणून काम पाहत आहेत. त्याच प्रकारे AIMTच्या 2016च्या नागपूर येथील इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये त्यांचा सहभाग होता. धन्यवाद. असं म्हणतात नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक कार्य यशस्वी होते. असेच आपले नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व आणि मित्रत्व. कारण साहेबांनी सर्व शिक्षकांना मित्रत्वाच्या भूमिकेने सर्व काम पार पाडले. असे लाभलेले अष्टपैलू अधिकारी माननीय अरुण धामणे साहेब शिक्षणाधिकारी यांचा सन्मान सर्व पेटीएम सदस्य करत आहेत. राहुल दादा सर आदरणीय धामणे साहेब स्वग्राम सारोळा कासरा, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद सोनेवाडी सारोळा वाळकी तालुका नगर. माध्यमिक शिक्षण शासकीय विद्यानिकेतन नाशिक धुळे. शासकीय सेवेत प्रथम नियुक्ती. MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन 20/6/1995 चा प्रवेश. सुरुवात गंगापूर जिल्हा औरंगाबाद राजपत्रित मुख्याध्यापक म्हणून. काही उल्लेखनीय विषयांविषयी सांगायचे वाटतात. संगणकाचा फारसा वापर नसल्याच्या काळात 2002-3 मध्ये संच मान्यतेसाठी सॉफ्टवेअर तयार करून संच निश्चिती यशस्वीपणे राज्यस्तरावर सादर करणारा एकमेव जिल्हा ठरला. धन्यवाद. प्रत्येक कार्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं पार पाडायचं तर त्यांनी हर दुआ कबूल नहीं होती, हर दुआ कबूल नहीं होती, हर आरज़ू पूरी नहीं होती. जिसको मिली है
नंदुरबार. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच असून एम.पी. अँड प्राथमिक सन 1999 ते 1996 शारीरिक शिक्षण महाविद्यालय नंदुरबार. शिक्षण शास्त्र महाविद्यालय मुंबई तालुका शहादा जिल्हा नंदुरबार. यासोबतच प्राचार्य सन 2004 ते 6 अध्यापक विद्यालय नंदुरबार. सध्या प्राचार्य सन सप्टेंबर 2019 ते आजपर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, पण स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, पण स्वतःचे नशीब पण बदलवणारा एखादाच असतो. असे आपले अद्वितीय व्यक्तिमत्व शिक्षण उपसंचालक विपा औरंगाबाद आदरणीय रमाकांत काटमोरे साहेब यांचा सन्मान सर्व एटीएम सदस्य करत आहेत. शीतलताईची लावणी सर्व तुम्ही परिचय देण्यास वेळ झाला. राहुल दादा फोटो काढतो का? फोटो काढतो मी सर. माध्यमिक शिक्षण अंबिका विद्यालय केडगाव भाऊसाहेब रेल्वे हायस्कूल अहमदनगर. 11वी 12वी रेसिडेन्शियल अहमदनगर. नोकरी शिक्षण 1997 प्राथमिक विद्यालय अहमदनगर. विस्तार अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती मॅडम प्राध्यापक विभाग एससीआरटी पुणे येथे 2013 ते 17. शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर 2017 ते 2020. आणि आता शिक्षण उपसंचालक विपा औरंगाबाद डिसेंबर 2020 पासून अतिरिक्त कार्यभार उपसंचालक एससीआरटी पुणे ते गौरवित आहे. महामित्रांनो, ज्यांची स्वप्ने रंगणार असतात त्यांना ध्येय प्राप्ती होते. ज्यांची स्वप्ने रंगणार असतात त्यांना ध्येय प्राप्ती होते. निव्वळ पंख असून धडपडत नाही मित्रांनो, जिद्दीमुळे प्राण सफल होते. अशी जिद्द बाळगणारे एक माध्यमिक शिक्षक, शिक्षण संचालक असा प्रवास करणारे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक असे यशस्वी व्यक्तिमत्व आदरणीय दिनकर टेंकर साहेब यांचा सन्मान सर्व एटीएम सदस्य करायला जी फुललेले आहेत ते सर्व या राज्यात तुमच्याकडून आदरणीय दिनकर टेंकर साहेब एमएससी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, एमए इतिहास, एमए राज्यशास्त्र, एमए समाजशास्त्र बीएड. मूळ गाव भोसे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. सध्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे. माध्यमिक शिक्षक न्यू हायस्कूल रघुनाथ नगर जिल्हा औरंगाबाद इथपासून नोकरी सुरुवात. 28/11/2012 ते 1/6/2016 शिक्षण उपसंचालक पदावर पदोन्नती. शिक्षण उपसंचालक प्राथमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे. 2/6/2016 ते 18/6/2018 विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे. 2018 ते आजपर्यंत शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे. सर्व मान्यवरांसाठी शेवटी बोलून नाही पाहिलं सोनं नाणं पहिली माणसं घडलेली. नाही पाहिलं सोनं नाणं पहिली माणसं घडलेली, मातीतून उघडून सुद्धा आभाळाला भेटलेली. असेच सर्व उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेले आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांसाठी एका जोरदार टाळ्या. ओठांना जमत नाही ते फुलं बोलतात. मनातल्या भावना नेमका रंगामधून करतात. मनातील शब्द फुलांनाही मांगल्याचा गंध आहे आणि मनापासून सत्कार करण्यात खरंच किती आनंद आहे. जसं श्रीनिवास दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपणच आपल्या लोकांचा केलेला सत्कार हा खूप मौल्यवान असतो आणि प्रेरणादायी असतो. म्हणून त्यानंतर आपण आपल्या एटीएम रत्नांचा सन्मान करत आहोत. तर सर्वप्रथम जिल्हा पुरस्कारार्थी नवनाथ सूर्यवंशी सर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हॅरिसन ब्रँच व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मान करावा. सर्वांनी येताना या साईडने या आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हॅरिसन ब्रँच जेऊर कुंभारी कोपरगाव सेवा 16 वर्ष आहे आणि या वर्षीचा जिल्हा परिषद अहमदनगरचा जिल्हा शिक्षण पुरस्कार 2020 करायला मिळाला आहे. सर्व सन्मान घेत आहोत. त्यामुळे सर्वांनी टाळ्याही वाजवायला त्याचा जोर
आदरणीय कोकाटे मॅडम शोभा विष्णू कोकाटे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी तालुका श्रीगोंदा मॅडमला यावर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कार 2020 जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने मिळालेला आहे. त्या मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. यापुढील सत्कारासाठी आमंत्रित करत आहोत शेंडे मॅडम शोभा शोभाराव शेंडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फतेहाबाद तालुका श्रीरामपूर त्यांची सेवा 17 वर्ष झालेली आहे आणि यावर्षी जिल्हा परिषद अहमदनगर यांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार 2020 श्रीरामपूर तालुक्यातून मिळालेला आहे. कृपया आम्हाला परत एकदा कार्यक्रम पत्रिकेसाठीची नवीन नियमावली आली आहे. मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ इथे दिला त्याबद्दल खरंच त्यांचं म्हणावं तेवढं आभार नक्कीच आहे. पण यापुढे त्यांचा वेळ वाचावा आणि आपल्याला त्यांना जास्तीत जास्त वेळ ऐकता यावं यासाठी मी ज्या सन्मानांची नावं देतो त्यांनी कृपया इथे येऊन रांगेत उभं राहायचं म्हणजे आपल्याला सत्काराचा कार्यक्रम तेवढ्याच पीक घेता येईल. आदरणीय संजना भगवंत चिमटे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका अहमदनगर मॅडमला किलो शिक्षक गौरव पुरस्कार 2020 तसेच महाराष्ट्र शासनाने मॅडमचा जिल्ह्यात 4था क्रमांक आलेला आहे. यापुढील सत्कारासाठी आमंत्रित करत आहोत सोळशे मॅडम. सोळशे मॅडम तयार राहायचं आहे. आदरणीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव जुने श्रीरामपूर यांची सेवा 17 वर्ष मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार 2020. एकदा जोरदार टाळ्या मॅडमसाठी. महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर केडगाव अहमदनगर सेवा 15 वर्ष शिक्षक विवेक व डॉक्टर टी.बी. मुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन सांगली शिक्षक माझा वसा युवा राज्यस्तरीय यापुढील सत्कारार्थी आहेत रवींद्र बाबासाहेब पागिरे. सरांना विनंती आपण समोर यायचे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा नेवासा सेवा 16 वर्ष ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकेवाड राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सर सन्मानित आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुहा तालुका दावडी सेवा 29 वर्ष अखिल भारतीय समता परिषद अहमदनगरतर्फे शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात योगदानाबद्दल सावित्रीची लेख हा पुरस्कार त्यांना वगैरे सर थोडा त्रास देतो लाईव्ह चालू आहे विक्रम दादांनी दिलेलं आहे. पकडून धरायचं फक्त. यापुढील सन्मानार्थी आहेत रुंदे सर पोपटराव बाबासाहेब रुंदे. पोपटराव बाबासाहेब रुंदे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायकर वस्ती तालुका पाथर्डी सेवा 19 वर्ष सुमतीबाई गोरे ट्रस्ट पुणे तर्फे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सर सन्मानित आहेत. नगरपालिका शाळा क्रमांक 6 कोपरगाव नगरपालिका व महानगरपालिका महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मॅडमला मिळाले. सर याचे नाव जोशी सर या सोबत सविता सावंत विठ्ठलराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव श्रीरामपूर सेवा 20 वर्ष ग्रामीण पत्रकार संघ अहमदनगर यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार 2020 ने सन्मानित आहे. पुढील आहे शुभांगी भाऊसाहेब शेलार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव सेवा 19 वर्ष राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर तसेच पुरस्कार 2020.
पुढच्या सन्मान व्यक्तींना विनंती, आपण सपत्नी इथे स्टेजवर यायचे. राहुल अशोक आठरे, सेवा 12 वर्ष, रोटरी क्लब अहमदनगर, नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार 2020. यासोबतच शीतल मोहन झरेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवरा संगम नेवासा, सेवा 10 वर्ष, माता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा भूषण महिला गौरव पुरस्कार 2020. समर्पित सत्कार होतोय. एका शाळा इंटरनल पुस्तक वाचन पाहिजे. खूप छान काम करतोय. अडसूळ सर मध्ये थांबा ना, मध्ये थांबा, फोटो काढायला. लाईव्ह चालू, लाईव्ह. राष्ट्रीय शिक्षक रत्न सरस्वती सन्मान पुरस्कार 2020 ने या सन्मानित आहेत. यानंतर पुढील सन्मानाने कैलास सुखदेव पासार यांनी तयार करायचं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहमदनगर, तालुका पाथर्डी, यापुढील सत्कारासाठी रज्जाक फजलुभाई शेख यांनी तयार राहायचे. रज्जाक फजलुभाई शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उरणपूर, तालुका श्रीरामपूर, सेवा 24 वर्ष, नेशन बिल्डर अवॉर्ड 2020, रोटरी क्लब अहमदनगर. या वर्षात सरांना एकूण 20 पुरस्कार आहेत. कवी म्हणून सरांची जिल्हाभर राज्यभर ख्याती आहे. आदरणीय यानंतर आहे मनोहर विश्वनाथ इनामदार सर. शिष्यवृत्ती परीक्षा 2020 मध्ये 100% निकाल लागल्याबद्दल जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण समिती अभिनंदन ठराव व शिक्षणाधिकारी यांचं अभिनंदन पत्र सरांना. अडसूळ सर तिथे थांबा ना, फोटोला तिथं थांबा. यापुढील सत्कारार्थी आहेत मीना शिवाजी निकम. मीना शिवाजी निकम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव, तालुका श्रीरामपूर, सेवा 16 वर्ष, गुरुकुल नारी शक्ती पुरस्कार 2020 ने ज्या सन्मानित आहेत. मीना शिवाजी निकम. हॅलो. हां, यानंतर पुढील सत्कार आहे एक बराच वेळ जाईल. कातमोरे साहेब आलेले आहेत, येता का मग? तालुका श्रीरामपूर, सेवा 20 वर्ष. आपलं दामणे साहेब आहेत, काटमोरे साहेब आहेत, टेमकर साहेब आहेत. शिक्षक गुण गौरव शिक्षक रत्न पुरस्कार 2020 सरांना मिळालेले आहे. एका दोन अजून 1 तासभर तरी चालन करा तुम्ही. कोण नाही, काय जागा तुम्हाला यायला, काय अडचण नाही. कुठं 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 आला तुम्ही? यापुढील बरं, ठीक आहे. आरती गंगाधर कोळकर यांना मी विनंती करतो, त्यांनी समोर यायचे. नगरपालिका शाळा क्रमांक 7 कोपरगाव, एकूण सेवा 20 वर्ष, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार शब्दगंध प्रकाशन औरंगाबाद याद्वारे सन्मानित आहेत. त्या यानंतर आहे छाया भोसले दानवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव, ज्ञानोदय प्रमुख उद्देशीय संस्था टाकेबान यांचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार 2020 मिळालेला आहे. वैद्य सर, आपण या. आता फिरू का? यापुढील विशेष सत्कार आहे तुकाराम भगत सरांचा करायचे. तुकाराम भगत सरांविषयी थोडंसं सांगायचं झालं तर 10% विजन असताना सुद्धा अतिशय
जिगरबाज कामगिरी सरांनी केलेली आहे. कोविड योद्धा फक्त शब्दाचाच नव्हे तर कर्तृत्वाचा. स्वतः पीपी किट घालून सरांनी जे काही कोविडचे पेशंट असतील त्यांना स्वतः दवाखान्यापर्यंत गेलेला आहे, किंबहुना त्यांचा पूर्ण आजार नीट होईपर्यंत सर त्यांच्या सोबत होते. अल्पदृष्टी 6% सरांनी केलेली कामगिरी खरंच खूप मोठी आहे. सध्या ग्रेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सापडगाव तालुका शेवगाव माननीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते दिव्यांग भूषण पुरस्कार 2019 ने सर सन्मानित आहेत. आदरणीय तुकाराम भगत सर. एका सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर पुढील सन्मानाने आजच्या कार्यक्रमासाठी जे जास्त भावना करत आहेत तुकाराम अडसूळ सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यावाडी तालुका पाथर्डी. सरांची सेवा 24 वर्ष. स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरचा जागतिक पर्यावरण पुरस्कार 2020 मिळालेला आहे. जोरदार टाळ्या. नवा क्रमांक आलेला आहे. आपण या सभागृहात उपस्थित आहात याची साक्षी म्हणजे आपला काय आहे याचा जोरदार टाळ्या होत्या. टाळ्यांचा आवाज हा घुमला पाहिजे. सर्वांना व्यक्तींचा जोरदार टाळ्या. यापुढील सत्कारार्थी आहेत आमच्या सहसूत्रसंचालक कल्पना भाविस्कर मॅडमला विनंती आपण स्टेजवर यायचे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवीयवाडी श्रीरामपूर मनुष्यबळ लोकसेवा अकादमी मुंबई राज्यस्तरीय गुणवंत शिक्षण रत्न पुरस्कार 2020 ने त्या सन्मानित आहेत. आदरणीय कल्पना भाविस्कर. यानंतर पुढील पुरस्काराने विवेकानंद विनायक खामकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळजापूर तालुका राहुरी. सेवा 13 वर्ष. ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकेबान यांचा राज्यस्तरीय उपक्रम आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या. थोड्या वेळानंतर जशा बुलेट घडामोडी प्रसिद्ध होता तेवढ्याच बुलेट सारखा कार्यक्रम झालाय, कारण मान्यवरांचा वेळ महत्वाचा आहे. सोबतच सर्व आदरणीय माझे मार्गदर्शक यांच्या परवानगीने मी अध्यक्ष भाषण करतो. कार्यक्रम संपला नाही कारण माझी आता खूप अडचण. पुण्याच्या कार्यक्रमाला पण तीच अडचण झाली की आमच्या परिवारातील कालपाडे साहेब म्हणजे किती काही तुला कारण दुसरं तर कोणी दिसत नाही. आम्ही साहेबांना प्रकारची चर्चा केली परंतु त्यावेळी कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि अध्यक्ष कोण करायचं म्हणजे माझ्यावरती सगळ्यांनी प्लस केलं अध्यक्ष मी. सर्व मान्यवर आदरणीय यांच्या अगोदर मी अध्यक्ष भाषण थोड्या वेळात अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आणि पुढचे जे मनोगत पंथ आहेत ते मनोगत सुद्धा आपण थांबवू. त्या ठिकाणी श्रीकांता मॅडम यांचं या ठिकाणी मनोगत होईल आणि लोकचं होईल. ज्यांना आपण मनोगत संधी दिली होती ज्यांना कळवलं होतं त्यांना मी तुमची माफी मागतो. आणि कारण साहेबांना 4:30 वाजता एक औरंगाबाद ऑनलाईन पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि आपण जर बघितलं तर यांना प्रत्येकाला 5-5 मिनिटं म्हणलं तर 25 मिनिटं माझे 5 मिनिटं म्हणजे 30 मिनिटं इथंच संपले. मग याच्यामुळं आपण हा कार्यक्रम थोडा फास्ट घेऊया. महत्वाचं आणखी एक कोरोना विरुद्धचं प्रमाणपत्र तुम्हाला जर पाहिजे असलं पाठीमागचे बसलेलं साहेबांचे असले त्याच्यामुळे आपण घेऊया. आजच्या या अहमदनगर जिल्हा स्तरीय सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सन्मानमूर्ती माझे मार्गदर्शक आदरणीय दिनकर टेमकर साहेब, सगळ्यांची नाव या ठिकाणी घेत नाही. आदरणीय जिल्हा ज्यांनी एकदम सुस्थितीमध्ये चालवला, शैक्षणिक वातावरण निर्मिती असे धामणे साहेब आणि काटमोरे साहेब. नुकताच ज्यांनी मागील काही महिन्यापूर्वी आपल्या डाएटचा प्राचार्य पदाचा चार्ज घेतला असे आदरणीय दिल्ली सूर्यवंशी साहेब. नुकतीच रयतचे विभागीय सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झालेले माझे वैचारिक मित्र आदरणीय माझ्या गावचे काकासाहेब वळसकर सर, या सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये माझं या ठिकाणी बोलणार आहे. ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र एटीएम परिवाराच्या वतीनं
हा सुरू असलेला 6 वर्षापासूनचा उपक्रम. ज्यांनी या एटीएमच्या उभारणीमध्ये मला मोलाची साथ दिली होती त्याच्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित नाही, परंतु माझ्या मार्गदर्शिका आणि ज्यांच्यामुळे आम्ही घडत चालू अशा वृत्ती राष्ट्रपती पुरस्कार शिक्षिका ठाणे, ज्ञानदेव नवसरे राज्य सहसंयोजक नाशिक, उमेश कोटरवार सहसंयोजक रत्नागिरी आणि या ठिकाणी बसलेला नारायण आणि असे बरेच काही शिक्षक महाराष्ट्रातील सोमनाथ सर आहेत, पल्लवी गायकवाड आहेत. या सगळ्यांच्या मदतीने आम्ही लावलेलं छोटंसं रोपटं आणि या रोपट्याचा मुख्य उद्देश फक्त विद्यार्थी, शिक्षक, समाज आणि शिक्षक हिताय काम करायचं आणि ते काम साहेबांनी आतापर्यंत करत आलेलो आहोत. आपणा सर्वांना आम्ही जे काही काम करत आहोत हे बऱ्यापैकी आपण ज्ञात आहात. त्यामुळे या ठिकाणी मी आपला जास्त वेळ न घेता पुन्हा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये मोठ्या शिक्षण संमेलनामध्ये, साहित्य संमेलनामध्ये आपणाला मी नम्र विनंती करतो की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं, जास्त वेळ त्या ठिकाणी बोलता येईल. आजचे हे सगळे माझे जे सन्मानार्थी आहेत त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो. असंच आपण काम करत राहूया, सोबत काम करत राहूया. दीपाली माझी उस्मानाबादहून आली आहे केवळ या सन्मान सोहळा कार्यक्रम करण्यासाठी. म्हणजे हे प्रेम, आपलं एकमेकाचं प्रेम असं जपत जाऊया, वाढवत जाऊया. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि वेळेअभावी मानतो. धन्यवाद. आजच्या जो काही आपला भोजन जे काही सगळा जो खर्च आहे आपल्या एटीएमच्या भगिनी श्रीकांताताई शिंदे त्यांच्या पतीच्या आठवणीप्रीत्यर्थ सर्वांना आपल्याला गोड जेवण सगळ्यांना बघू देत आणि मनोगत करायला लगेच 2 मिनिटात या आणि मग साहेब चला. यानंतर मनोगत व्यक्त करते श्रीकांताताई शिंदे. एटीएम परिवारातील एक सदस्य या नात्याने सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सन्मानमूर्ती, अथक, अखंड व अविरतपणे विद्यार्थी, समाज आणि शिक्षक हिताय धडपडणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सन्माननीय विक्रमदादा, एटीएमचे राज्य संयोजक सन्माननीय ज्ञानदेवदादा, ज्योतिताई आणि या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी, सर्वांचं नाव वेळेवर घेत नाही आणि आजच्या या जिल्हास्तरीय एटीएम रत्न सन्मान सोहळ्यातील सर्व सत्कारमूर्ती आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व कृतीशील आणि उपक्रमशील शिक्षक बंधू भगिनींनो, मी गेल्या 3 वर्षापासून ऍक्टिव्ह टीचर महाराष्ट्र या परिवाराचा एक घटक आहे आणि ज्या वर्षी विक्रमदादांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता त्या वर्षी पुणे या ठिकाणी मुलाखती दरम्यान आमची भेट झाली आणि दादांनी मला एटीएमच्या संदर्भामध्ये सांगितलं आणि आज या ठिकाणी सर्वांसमोर आवर्जून आठवण करून देते की त्याच वेळेस सर्वात प्रथम दादांना राष्ट्रीय पुरस्कार मिळेल म्हणून मी त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी शुभेच्छा दिल्या होत्या आणि दादांनी मला शब्द दिला होता की
प्रामाणिकपणे निष्ठापूर्वक काम केलं ते माझे पती त्यावेळेस माझ्या सोबत नव्हते, त्यामुळे मी त्यावेळेस व्यक्त करू शकले नाही. ती संधी आज या ठिकाणी मला मिळाली. आणि विशेष सांगायचं म्हणजे या स्टेजवर उपस्थित सर्व सन्मान मूर्ती यांचा देखील माझ्या त्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. प्रेरणा द्या आणि प्रेरणा घ्या या उद्देशाने शिक्षकांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने कार्य करत एटीएम बरोबर म्हणजे खरोखर एकदा एक फुगेवाला एका जत्रेमध्ये एक फुगेवाला फुगे विकत होता. रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारची फुगे होती. एक छोटा मुलगा त्या फुग्यांचे निरीक्षण करत होता. गॅसची फुगे होती, ती सोडल्यानंतर वर जायची. त्या मुलाची जिज्ञासा जागृत झाली आणि तो फुगेवाल्याकडे गेला आणि म्हणाला, काका यामध्ये जर काळ्या रंगाचा फुगा असता तर तो वर गेला असता का? त्यावेळेस फुगेवाल्याने त्या मुलाला सांगितलं, बाळ फुग्याचं वर जाणं हे त्याच्या रंगावर अवलंबून नसून त्याच्यावर त्याचा जो गॅस भरलेला आहे. आणि तसंच या ठिकाणी जे एटीएमचे रत्न सर्व उपस्थित आहे तर त्यांची उंच भरारी घेणं, शिक्षण क्षेत्रामध्ये यशाचं शिखर गाठणं हे त्यांच्या दिसण्यावर अवलंबून नसून त्यांच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्यावर अवलंबून आहे. आणि असेच अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी या एटीएम परिवाराचे सदस्य आहेत. आपण पाहतोय की शिक्षण क्षेत्र नाही रे या अवस्थेतून आता आहे रे या अवस्थेत आलेलं आहे. आणि कोरोनाच्या अतिशय बिकट काळामध्ये जिथं मरण सोपं आणि जिणं अवघड अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या विक्रम दादांनी शिक्षण संवाद मालिकेसारखे अतिशय सुंदर आणि सांगायला कौतुक वाटेल की फक्त विक्रम दादाच नव्हे तर या एटीएम मधले अनेक शिक्षक ज्यांनी अतिशय सुंदर या काळामध्ये उपक्रम राबवले आणि त्यातून सर्वांना प्रेरणा मिळाली. मी असं म्हणेन की शिक्षकाने जर विद्यार्थ्याला देव मानलं आणि आपल्या कर्तव्याचं भान ठेवून आपुलकीने जिव्हाळ्याने जर आपण काम करत राहिलो आणि खरोखर मला एक आवर्जून सांगायचं या ठिकाणी पुरस्कारासाठी काम न करता आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली आपल्या अपेक्षांची पूर्ती तोच खरा पुरस्कार आणि आपलं ज्ञान हे चार भिंतीच्या आत न ठेवता मुलांना विश्वाचं ज्ञान घेण्यासाठी त्यांच्या पंखामध्ये बळ भरावं असं मी म्हणेन. आणि या ठिकाणी सर्वच जण एका कुटुंबातील आहोत. त्यामुळे मला अनुभवामुळे अजून एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते तर ती अशी का काही जणांमध्ये पुरस्कार मिळवण्यासाठी काही जणांमध्ये विकृती असते. तर मला असं म्हणायचं मी एक छोटंसं विनोद सांगणार आहे. दोन मित्र असतात एकदा त्यांना देव प्रसन्न होतात. तसं देव कुणाला प्रसन्न नाही होत पण आपण समजू काही स्टेजवर जे मान्यवर आहेत ते त्यांना प्रसन्न झाले आणि देवाने सांगितलं की मी तुम्हाला प्रसन्न झालोय तर तुम्हाला काय हवंय ते तुम्ही मागा. परंतु एका वेळेस एकानेच यायचं आणि मागायचं. पहिला व्यक्ती देवाकडे गेला, देवाला म्हणाला, देव त्याला म्हणाले मग तुला काय हवंय ते माग पण एक अट आहे, तुला जे मिळणार त्याच्या दुप्पट तुझ्या मित्राला मिळणार. तर अशीच माणसाच्या मनात जशी विकृती असते तशी त्याच्या मनात विकृती निर्माण झाली. तो म्हणाला देव मला 2 मिनिटं वेळ हवा आणि त्याने थोडा देव मला विचार करायला वेळ. देव म्हणाले ठीक आहे. त्याने 2 मिनिटं वेळ घेतला. त्याने विचार केला आपण जर एक गाडी मागितली तर फुकट्याला 2 गाड्या मिळतील, आपण जर एक बंगला मागितला तर फुकट्याला 2 बंगले मिळतील. त्याने विचार केला आणि तो गेल्यानंतर देवाला म्हणाला देव माझा विचार झालेला आहे, काम करा तुम्ही माझा एक हात फोडा, एक पाय लग्न करा, एक डोळा फोडून टाका. ते देव म्हणाले पण चांगला विचार केला का? तो म्हणाला हो केलेला आहे, परफेक्ट विचार झालेला आहे, तुम्ही करून टाका. त्या सरशी देवाने तथास्तु म्हटल्याबरोबर त्याचा एक डोळा, एक हात आणि एक पाय गेलं. त्याचबरोबर त्याच्या मित्राचे 2 डोळे, 2 हात आणि 2 पाय गेले. परंतु याला जी गरज होती ते त्याने मागून घ्यायचं होतं पण याच्या मनामध्ये विकृती आली आणि हा मूर्ख माणूस विसरून गेला की त्याचा अजून मागायचा चान्स बाकी आहे. आणि आता आपलं हे जे गेलंय त्याचं काय? तर मला या ठिकाणी आवर्जून हेच सांगायचं आहे का पुरस्कार मिळवण्यासाठी काम करू नका, प्रामाणिकपणे काम करा.
वडवडिलांच्या मुर्द्यांना आपलंच मूल मानणारी, वडवडिलांच्या मुर्द्यांना आपलंच मूल मानणारी अशाच गुरुजनांना मुलं पुन्हा पुन्हा स्मरतात, अशाच गुरुजनांना मुलं पुन्हा पुन्हा स्मरतात. निरपेक्ष इमानदार माणसंच पुरस्कारास पात्र ठरतात. तर मी या ठिकाणी जे ATMचे जे रत्न आज सत्कारमूर्ती झालेले आहेत त्यांना मी सर्वांना माझ्याकडून त्यांचं मनस्वी अभिनंदन करते आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात अशीच यशाची उंच उंच शिखरे सर करावी यासाठी त्यांना शुभेच्छा देते. पुनश्च एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. उत्तम शरीरासाठी रुचकर अन्न आणि मनाच्या आरोग्यासाठीच्या लागणाऱ्या हसऱ्या कोपरकळ्या दोन्ही आपल्या भाषणात होतं. धन्यवाद. आपल्या मनोगतातून आपण विचार व्यक्त केले. यानंतर मी आदरणीय काकासाहेब वाळुंजकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले ज्या प्रकारे आपण सर्वांना माहिती आहे अगदी अल्प वेळेत 2 ते 3 मिनिटांमध्ये सर्वांनी आपले मनोगत इथे सादर करायचं आहे. या विचार मंचावर उपस्थित शिक्षण संचालक महाराष्ट्राचे टेमकर साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या समोर सातत्यपूर्ण सर्वंकष बोलले मापन अगदी खालपासून वरपर्यंत सर्व प्रकारची प्रशिक्षण घेण्यामध्ये त्यांच्या समोर राहण्याचा लाभ मिळाला असे सन्माननीय काटोरे साहेब, त्याचबरोबर धुणे साहेब, सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर आदर्शाच्या मेळाव्यामध्ये आज माझे आदर्श निर्माण झालं. ज्या पुरस्कारासाठी मी 3 वेळा प्रयत्न केले होते, परंतु तो पुरस्कार माझ्या पात्रतेअभावी सिद्ध झाला नाही, मला तो मिळू शकला नाही. पण आज मात्र तुमच्या समवेत तो पुरस्कार ऑल टाइम मास्टर्स ATM शिक्षण ऑल टाइम मास्टर्स प्रत्येक गोष्टीची मास्टरी असली पाहिजे आणि त्याचं प्रतीक हे त्रिमूर्ती आहे. टेमकर साहेबांना मला पुणे जिल्ह्यामध्ये ऐकायला भेटलं. साहेबांना विक्रम सर तर अवघ्या भारताला परिचित आहे. एकटा माणूस महाराष्ट्रामधून राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त करू शकतो आणि ती लिंक आज संपूर्ण महाराष्ट्राने निवडली. खरं हा अतिशय सुंदर हा कार्यक्रम ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचर्स शिक्षण क्षेत्रात बदल स्वीकारणारा शिक्षक म्हणून मी म्हटलं तर ऑल टाइम मास्टर. आपली शिक्षणावर मास्टरी असली पाहिजे नव्हे, मी तर म्हणते शिकणारा शिक्षक म्हणण्यापेक्षा शिकणारी शाळा निर्माण व्हावी. त्या शाळेने शिकावं, विद्यार्थ्यानं शिकावं आणि त्या पद्धतीनं या चळवळी महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावी. केवळ ATM पर्यंत न थांबता शेवटचा विद्यार्थी ATM मध्ये कसा येईल, ऍक्टिव्हिटी बेस्ड कसा होईल, त्या दृष्टीने आपण सर्वांना प्रतिनिधित्व करायचं. एकमेकाची लिंक एका दुसऱ्या शिक्षकाशी जोडायची आणि ते काम जोपर्यंत आपण करू शकणार नाही तोपर्यंत आजच्या पुरस्काराला काही आहे. हे कागदी पुरस्कार निश्चितच आपल्याला शाबासकी देणार आहे, परंतु प्रत्यक्ष कामकाज मुलाच्या समोरच्या बालकाच्या चेहऱ्यावरचं जे भाविक समाधान आहे, त्याचा अपिअरन्स एक्सप्रेशन जेव्हा आपण शिक्षक म्हणून घेतो ते समाधान जे मिळतं ते वेगळंच. त्या दृष्टीने आपण एक कृतीशील शिक्षक आहात आणि त्या वेळामध्ये मी आहे. आपण सर्वांना हा आणि यथोचित मलाही या सन्मानाचा मान आपण दिला. विक्रम सर, मी मनापासून आपल्या सर्वांचा आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि बोलायला किती आहे परंतु वेळेची मर्यादा मला अगोदरच इथं पेन आणि त्याने ठेवलेली आहे, त्यामुळे इथं संपवतो.
अरुण धावणे साहेबांना मी विनंती करतो आपण आपले विचार प्रकट करावेत. माझ्या वाटेला आले काही निविध असते त्यातला जास्त जाऊन सन्माननीय असं म्हणताय सगळ्यांना मान राखून आणि ह्या सगळ्या व्यासपीठापेक्षाही जे प्रत्यक्षात चांगलं एक काम करतायत विद्यार्थ्यांसाठी असे सर्व शिक्षक ATM म्हटलं की फक्त ते बँकेचं ATM वगैरे त्या बँकेचे ATM मध्ये कधीतरी पैसे संपतात. तुमच्या ह्या ATM म्हणजे ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र प्रतिष्ठित शिक्षक महाराष्ट्र यातलं विद्यार्थ्यांना देणारं जे ज्ञान आहे किंवा जे तुमचे उपक्रम आहेत ते कधीही संपू शकत नाही. सतत म्हणजे मी यांच्यापैकी बऱ्याच जणांची आता विक्रम आठवले सरांनी आताच नव्याने जॉईन झाले त्या ATM मध्ये. मला एक प्रकार आनंद वाटला. शक्यतो ग्रुप एखादा ऍड केलं की आपण पाहिलं कसं तिथून एक्झिट घेता येईल काही ग्रुप मला आजही नाईलाजाने चालू ठेवावा. मी किमान 5-6 वेळा त्याच्यातून एक्झिट झालो पण पुन्हा ऍड होतो. मग काही करायचं नाही फक्त चालू ठेवायचं. पण या ग्रुपमध्ये आल्यानंतर मला खरोखर मनापासून तुम्ही समोर आहात म्हणून नाही मी कधी मला जमलं नाही पण तोंडावर गोड बोलायचं जे काही मनात आहे ते मी बोलत असतो. त्याच्यामुळे मला ह्या ग्रुपमध्ये ऍड झाल्यानंतर खरोखर चांगलं वाटलं की एक उपक्रमशील शिक्षकांशी आपण संबंध येणार आहे. अगदी खूप ऍक्टिव्ह जरी नसतो त्याच्यामध्ये तरी त्यांच्याशी संबंध येणार आहे. हे जे काही उपक्रम करतायत विशेषतः आता कोरोनाच्या काळामध्ये एवढं सगळ्यांना त्याची भ्रांत पडलेली होती. म्हणजे ज्याला काही कळत नाही तोही म्हणायचा आता हे कसं होणार मुलांचं कसं होणार काय होणार. पण या काळात सुद्धा आपण सर्व शिक्षक खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. अनेक उपक्रम मी पाहिजे. आता काही तर ह्या ग्रुपमध्ये येण्यावर शिक्षणाच्या ग्रुपमध्ये किंवा इतर ग्रुपमध्ये 2-3 शिक्षकांच्या सारखे चालू होते. म्हणजे पोपटराव कुंदे सर असतील, पाटील सर असतील, राहुल आठवले सर, अशा अनेक शिक्षक अजूनही आहेत. अशा अनेक शिक्षकांचे सतत उपक्रम एवढे उपक्रम सतत की ते शाळा सुरू असल्यासारखंच वाटायचं. आणि प्रत्येक तो सण येऊ, राष्ट्रीय सण येऊ, कोरोनाची जयंती येऊ, कुठलाही प्रसंग येऊ, काही ना काही नवीन. म्हणजे मला प्रश्न पडायचा असा की एवढं सुचतं कसं नवीन. म्हणून अडसून सरांनी सांगितलं की सगळेजण आपली वाट मास आहे की कोण काय बोलणार वगैरे हे दिवस गेले संपले. स्टेजवरच्या लोकांनी बोलायचं आणि समोरच्या शिक्षकांनी निवडपणे ऐकून घेऊन त्याप्रमाणे संपले. आज तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. आणि हा फक्त काही टाळ्या घेण्यासाठी म्हणून मी हे वाक्य बोलतो. कारण मला मनापासून वाटलं तुम्ही जे काही करताय ते खरोखर स्वीकारण्यासारखं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर परवा शिक्षक कालची असावी एक श्रद्धा नावाच्या मुलीचा एक व्हिडिओ होता मला बोलते अतिशय सुंदर आवाज त्या मुलीचा. आणि हे प्रमाणे मी थोडा घाईत होतो. म्हटलं आपण लाईक करावा अंगठा दाखवा. तेवढ्याच एक सूचना आली आणि कुठेतरी अंगठा दाखवला. अंगठामध्ये खरं तर पूर्वी लहानपणी आपण लहान असताना आई वडिलांनी एखादं काम वडिलांच्या समोर डेअरी व्हायची नाही समजा. आईने मोठ्या बहिणीने वगैरे काम सांगितलं की काहीतरी एवढं करून असं दाखवायचं. आणि आज मात्र त्याला एवढी किंमत आली आहे म्हणजे खरंच चांगले काही झालं ते अंगठा दाखवा. मी तर काही करतो ते अंगठा दाखवणार होतो. तेवढ्यात त्यांची सूचना आली कोणाला तरी स्तुती सुनील त्यांनी शब्दात व्यक्त होऊया. खरोखर त्याच्यात 2 वाक्य नुसतं असं मानण्याचे असे आता खूप बोर व्हायला. काही चुकूनही काही एखाद्या राजकीय असला तरी त्यापेक्षा शब्दात व्यक्त व्हायला लागलं की मग ते कळतं की जे व्यक्त होणार आहे तो कोणत्या पातळीचा आहे कोणत्या लेवलचा आहे त्याच्याकडे
प्रतिक्रिया कशा येत आहेत, त्यांनी किती अभ्यास केलाय त्याचा किंवा काय पाहिलंय, काय आवडलंय त्याला, ते 2 शब्दात का होतं सांगा. विचार करा. विचार करायचा म्हणजे अगोदर ते पाहावं लागतं. नुसतं पाहून निरीक्षण करावं लागतं, समजून घ्यावं लागतं, तर बोलावं लागतं. नाही त्यापेक्षा प्रतिक्रियाच नको असे बरेच जण जातात. म्हणून मग मी प्रतिक्रिया दिली. पण मला एक गोष्ट अतिशय आवडली, खरोखर तसंच आहे की आपण व्यक्त होऊया. नुसतं असे आमखेला बनण्यापेक्षा 2 शब्द का होत नाही, त्या करणाऱ्याला त्या 2 शब्दांनी सुद्धा खूप मोठी एनर्जी. म्हणून या ATM परिवाराचं खरं तर आतापर्यंतच्या 25-26 वर्षाच्या या शासकीय सेवेमध्ये खूप प्रकारच्या संघटना आहेत. संघटना म्हटलं की म्हणजे खरं बोलायचं झालं तुम्हाला नकोसच वाटतं. कारण ते सगळे वेगवेगळ्या भांडावं आपल्या प्रश्नासाठी भांडण्यासाठी संघटना अवश्य आहे, पण कोणत्या प्रकारे भांडताय ते पाहिजे. आपली प्रतिमा फक्त एवढीच चालली का बँकेचे इलेक्शन आले का लगेच सगळं आणि तेवढं समाजामध्ये जेवढं ते आता सगळ्या समाजामध्ये काय लक्षात राहिलं फक्त एवढंच इलेक्शन तेवढंच राहिलं. आणि अनेक संघटना निर्माण झाल्या आणि त्या फक्त इलेक्शन पुरता असं जर करायला लागले तर त्यातून तुमच्यासारख्या चांगलं काम कृतीशील शिक्षकांचं सगळं केलेल्या कामावर पाहिजे. म्हणून असं संघटन व्हावं असं कितीतरी 10-15 वर्षापासून म्हणायचं तुम्ही सतत भांडायला येत आहे किंवा हे राहिलं ते राहिलं भांडायला आवश्यक वाटतं. खरं तर हे काम प्रशासनाचं आहे की शिक्षकांची एक सुद्धा चिंता त्यांनी शिल्लक ठेवू नये. सगळ्या प्रकारचं त्यांनी त्यांच्या समस्या प्रशासकीय आस्थापनाविषयी सगळ्यात समस्या प्रशासनाने स्वतःहून सोडवाव्या. म्हणजे तुम्हाला या कामात यायला वेळ मिळाली यायची गरजच भासायला चांगलं फक्त काम करता येईल. आणि असं मोठं संघटन की फक्त कृतीशील शिक्षक उपक्रमशील शिक्षक स्वतःहून त्या ग्रुपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, काहीतरी करण्यासाठी इच्छुक आहेत. आणि असं मोठं एवढं संघटन पाहून मात्र खूप मनाला आज तुमचं 10,000 पर्यंत जाईल, निश्चितच जाईल. आणि तुम्ही जरी आता मगाशी प्रास्ताविक थांबताना सांगितलं वाटतं कोणतरी आम्ही कधी पगारवाढीसाठी किंवा गरजच नाही. तुमचं काम पाहून समजा तुम्ही जर कधी आले आणि फक्त ATM करणार किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने समोर कामासाठी आले तर प्रशासनाचा माणूस स्वतःहून ते काम करणार. पाठपुरावा करायची गरज नाही. आणि ती जबाबदारी सगळी प्रशासन म्हणून आमची आहे असं मला वाटतं. एवढा मी आता जास्त काही बाकीच्या काही बोलायचं म्हणून काही जास्त वेळ घेत नाही. खूप बोलावंच वाटतं. पण अशा कार्यक्रमाच्या बरोबरीने तुम्ही म्हटले तसे एखाद्या साहित्य संमेलनात अनेक साहित्यिक याच्यामध्ये सुद्धा आहे, अनेक आहे, खूप आहे. पण त्यांचे कधीतरी चांगलं ऐकायला मिळेल, बोलायला नाही ऐकायला मिळेल, ऐकायला यावं असं मला वाटतं. म्हणून पुन्हा एकदा या परिवारात सामील होण्याची इथे येऊन तुमच्याशी इतकंच साधण्याची जी आपण मला संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. खरंच साहेब वेळेची मर्यादा नकोच होती, कारण आपण बोलत होता आणि आम्हाला असं वाटत होतं ऐकतच राहावं. ज्याप्रमाणे आपण म्हटलं की मी ग्रुपला जॉईन झालो आणि ग्रुप पाहून आनंद वाटला. खरं तर गुलाबाच्या फुलाला म्हणावं लागत नाही, मी आलोय, मी उपस्थित आहे, त्याचा सुगंधच त्याची उपस्थिती आणि परिचय देत असतो. तसे तुम्ही ग्रुपला जॉईन झालात आणि आमचा सर्व ग्रुपच नवचैतन्याने भरून गेला. त्यानंतर आदरणीय गिरी सुरोजी साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं, माईक पुढे यावं आणि आपले विचार आम्हासोबत शेअर करावे. सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. ATM मोर्चा जिल्हास्तरीय सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे प्रमुख साहेब माझे मित्र पण आहेत, प्रमुख मिळाले ना कारण साहेबांसाठी SIP संचालकाला आहे आणि आदरणीय त्यानंतर माझ्या समाजात त्यांनी 3 वर्षे काम केलं असे आमचेच उत्कृष्ट संचालक SRT आणि निपा संचालक श्री काटमोडे साहेब यांच्या समाजात मला 3 वर्षे काम करण्याचा योग आला असे आदरणीय रामणे साहेब त्या आपल्याला रयत शिक्षण संस्थेचा हॉल या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला. ते
काकासाहेब आणि ज्यांनी तुमच्यासारखं खूप चांगलं काम केलेलं आहे असे माझे मित्र म्हणणार एटीएम ग्रुपचे संयोजक विक्रम दादा, ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असे नारायण मंगलम, मी नारायणच म्हणतो तर मला अधिकार आहे. आणि जे मला ओळखतात नावाने किंवा पदाने ओळखतात, पण पहिला महत्वाचा कामाने ओळखतात असे माझे सगळे एटीएम ग्रुपचे सगळे सदस्य. इथं नारायण सरांचे आई बाबा आलेले आहेत, त्यांचाही नाव उल्लेख करतो कारण की मुलाचा सत्कार होताना ज्यांचे आई बाबा असतात त्यावेळी खूप वेगळा आनंद असतो. हा सोन्याचा दिवस असा आपण दिवस म्हणतो, त्यावेळी आई आणि बाबाला आपल्या पोराचं कर्तृत्व लोकांसमोर दिसतं, त्यामुळे मी आई बाबांचा उल्लेख करणं प्रभाक्त समजतो. काही भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, आपल्या नवऱ्याला पुरस्कार मिळतोय म्हणून त्या पण आलेल्या आहेत. आणि महत्वाचा मुद्दा आहे, मी फार भाग्यवान आहे कारण की टेमकर साहेब नाशिकला असताना शिक्षणाधिकारी होते आणि काटमारे साहेब नगरला असताना शिक्षणाधिकारी होते. आणि मी असा पहिला अधिकारी असेल की आदरणीय संचालक साहेबांबरोबर काम करणारा आणि आदरणीय उपसंचालक साहेबांबरोबर काम करणारा. आणि हा दुर्मिळ योग असतो. साहेबांनी मला बराबर विचारलं कुठून आला, साहेबांना वाटलं की सूर्यवंशी संगमनेरला संगमनेर डायरेक्टला प्राचार्य म्हणून संगमनेरला राहत असेल, पण मी नाशिकलाच राहतो. आणि ही ज्यावेळेस आपुलकी आपलेपणाची स्नेहाची भावना कधी निर्माण होते ती तुमच्या कामातून निर्माण होते. आणि मी हक्कानं या माझ्या सहकारी आणि माझ्या वरिष्ठांची मी हक्कानं काही गोष्टी मांडत असतो. मी काही गोष्टी मांडत असताना तिचा काय परिणाम हा विचार कधीच केला नाही, पण तिचा परिणाम माझ्या शिक्षणासाठी चांगला होईल त्या दृष्टीने मांडण्याचा मी प्रयत्न करतो. साहेब मी एटीएम ग्रुपची 2016 पासून जॉईन आहे. म्हणजे जसे विक्रम आहे, नंतर ज्ञानेश माऊली असेल आणि ताई, ह्या लोकांची मी 2016 पासून जॉईन आहे. आणि नाशिकला असताना एटीएम साठी मला जी जी मदत करता आली ती मी करत आलो. या लोकांना नेहमी सवय असते की साहेब तुम्ही अध्यक्ष व्हा, म्हणजे एकदा कीर्तनकारासारखी कोंबडी आली की शेवटपर्यंत सुरेश साहेब आहेत, सरळ निस्तारीपर्यंत सुरेश साहेब स्वतःला म्हणतो बाबा मला अध्यक्ष बनवू नको. आणि म्हणून त्यालाच अध्यक्ष बनवायचं आहे. बऱ्याचदा कसं साहित्याचा माणूस सभा केली जरी गेले तर अध्यक्ष पदवी चालतंय. तशा पद्धतीने ह्यावेळेस मी अध्यक्ष झालो नाही. आणि का झालो नाही त्याचं कारण आहे कारण की आता मोठी जबाबदारी आहे. या नगर जिल्ह्यातल्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचा प्राचार्य पदाचा माझ्याकडे पदभार आहे. प्रभारी आहे, प्रभारी लोक सांगत नाही आमचे लोक, माझ्याकडे प्रभारी पदभार आहे. प्रभारी असलं तरी ते त्या पदावरचं काम करावंच लागतं. आणि ते काम करत असताना अशा अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता कशी आपल्याला विकसित करता येईल त्या दृष्टीने मी काम करत असतो. साहेब या ठिकाणी बसलेले सगळे शिक्षक मला नावाने ओळखतात आणि किंबहुना माझ्याशी फोनवर पण बोलतात. मला लगेच मेसेज टाकला सर तुम्ही येणार आहात का, मला सूर्यवंशीने मेसेज टाकला साहेब तुम्ही येणार आहे का, मला इकडे मेसेज टाकला तुम्ही आहात का. ही लोक माझ्या व्हॉट्सअपला पाठवून देतात. साहेब तुम्ही व्हॉट्सअप पण करतात, पण माझ्याकडे 450 व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि मी सगळे रोज बघतो. किंवा तुम्ही सांगितलं काम करतो, मी काम करत नाही लिहितो म्हणून. आणि का लिहितो त्याचं कारण आहे कारण की सध्या 11 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत मराठी 15 होता आणि त्या 15 मध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद अहमदनगर याच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेबिनार आणि स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. सुरुवात आपल्यापासून करायची. आणि माझ्या मेसेजवर बघा, व्हॉट्सअपच्या मेसेजवर मी लिहितो आणि लिहिताना मी माझ्यापेक्षा जरी काय लहान असेल त्याला मी नमस्कार म्हणतो. आणि त्याला 2 फुलं आणि 2 हात असतात पण अंगठा नसतो. मला बरेच लोक माझाही प्रतिसाद देताना अंगठा दाखवतात, अंगठा का दाखवतात ते कळलं नाही. अंगठा दाखवण्यापेक्षा व्यक्त व्हा, शब्दाने व्यक्त व्हा. किंवा मला आलेला मेसेज मी शक्यतो त्याला फोन करून विचारतो, फोन करतो मी. मला जर कोणी मेसेज टाकला तर मी त्याला लगेच माझ्या वेळ जेव्हा असेल तेव्हा मात्र मी त्याला फोन करून विचारतो बाबा तुझी काय अडचण आहे. आणि हे काम आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात, त्या आपल्यासारख्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त होत नाही. साहेब एक महत्वाचा मुद्दा सांगून जातो की नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत तर
विद्यापीठाचे जेवढे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत या पुरस्काराच्या निवडीच्या प्रक्रियेत मी होतो आणि मला त्याचा सार माध्यम आहे. मी निवडून दिलेला नगरचा माणूस 100% राष्ट्रीय पुरस्काराला पात्र होतो. त्याचं कारण असं आहे की त्याची सुरुवातीपासूनची तयारी मी करून घेतो. यांना एकदा निवडून दिलं म्हणजे माझं काम संपलं असं नाही, तर मी शेवटपर्यंत त्याचा पुरस्कार मिळेपर्यंत त्याचा पाठलाग करतो. अरे बाबा काय तयारी केलीस, काय मांडलं, पीपीटी कशी तयार केली, पीपीटी बंद पडणार आहे मित्रांना विचारा, पीपीटी तुझी बंद पडणार आहे का, त्याची 100% पीपीटी तिथं त्याचा लॅपटॉप बंद पडला आणि त्याला अलाउशिंग करावं लागलं आणि ते सगळं त्याला पूर्वी सांगावं लागलं. आणि ह्या सगळ्या संभाव्य गोष्टी सांगणं गरजेचं असतं. बऱ्याचदा अधिकारी काय करतात, एकदा शेरा मारला की संपलं काम. तसं न करता मी प्रत्यक्ष त्याची कार्यसिद्धी होईपर्यंत मी त्याच्याशी त्या गोष्टीशी जुळून घेत असतो, त्याची संपर्क करत असतो. परवा माझ्याकडे ठाणे जिल्ह्यातल्या एका शिक्षिका आहेत की साहेब तुमच्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय म्हणून मला मार्गदर्शन करावं का. कोणीतरी निरोप पोहोचवला असेल की तुम्ही 3 वर्ष पुरस्कार मिळवला तर मला मिळेल का, म्हणतं मिळेल, पण मी जेवढं सांगतो तेवढं करा, तेवढं काम तुम्ही करा. माझा पुरस्कार सहज मिळत नाही, काम करणाऱ्या माणसाला पुरस्कार मिळतोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जेवढे जिल्हास्तरीय पुरस्कार घेणारे मंडळी आली, सत्कारमुक्ती होते, या सगळ्यांसाठी चाचणी मी साहेबांना 2 तासात तयार करून दिली होती. साहेब म्हटले की मला 100 प्रश्न काढून द्या. आपल्याला हक्काची सूची होती असं लोकांना वाटतं, आपल्याला नसते. आणि त्यावेळेस मी माझं सगळं मी B.Ed पर्यंत साधारणपणे 11 वर्ष प्राध्यापक होतो. त्याच्यामुळे माझ्याकडे बरंच साहित्य आहे. माझ्या स्वतःकडे साधारणपणे 4,500 पुस्तकं आहेत. मी नेहमीच वाचतो. लोक म्हणतात मला वाचायला वेळ मिळतो का, मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की मी 2 तास प्रवास करतो. या 2 तासाच्या प्रवासात एक पुस्तक वाचून होतं आणि वाचून झाल्यानंतर माझ्या डायरीत रोज लिहितो या पुस्तकात काय होतं आणि याच्यामुळे आपल्याला काय करता येईल. बऱ्याच लोकांना लेखक बनवलं मी, सोपं असतं लेखक बनणं. काय करायचं, तुम्ही जे केलं ते मांडायचं. ह्या गोष्टी जर आपण केल्या, माझ्या ATM ग्रुपला मी खूप धन्यवाद देतो की आपल्या लोकांची पुस्तक आपण प्रकाशित करतो. याचा अर्थ असलाय की आपल्याला हक्काचा प्रकाशक मिळत नाही आणि हक्काचा प्रकाशक मिळाल्यानंतर तुमच्यामधला लेखक, कवी, साहित्यिक, चरित्रकार, आत्मचरित्रकार, लघुलेखक, कथालेखक, या सगळ्या गोष्टी तयार होत जातात. त्यासाठी प्रेरणेची गरज असते आणि तुम्हाला जी प्रेरणा या ATM ग्रुपमुळे मिळाली, मी ATM ग्रुपला खूप धन्यवाद देतो. साहेबांना जायचं 4 वाजता कार्यक्रम साहेबांचा. मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. साहेब मला फक्त 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत आपल्याला, आपल्याकडे संचालक पदाचा साधन म्हणून. फक्त पुरस्कारामध्ये जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे जर बदलले तर बरं होईल. कारण की राज्य पुरस्काराला पण मी परीक्षा करतो आणि राष्ट्रीय पुरस्काराला मी परीक्षा म्हणून काम करतो. डायरेक्ट प्राचार्य त्याचा घटक असतो. त्यावेळेस मी प्रतिनिधी होतो, राज्याची जबाबदारी मी केली. त्याच्यामुळे एका मंडळीबरोबर बसण्याचा योग आला. फक्त त्याच्यामध्ये काही जर तुम्ही बदल करणार असाल तर माझ्याकडे जे मुद्दे आहेत ते मी SIT लिहून पाठवेल आणि त्यानुसार जर बदल केला तर निश्चित चांगल्या लोकांना न्याय मिळेल. 2-3 मुद्दे मलाच आवडायचे आहेत. कारण की पूर्वी 4थीची शिष्यवृत्ती होती, आता 5वीची झाली. आपल्याकडे 1 ते 4 ला खूप चांगली मंडळी काम करते. त्याच्यामुळे त्यांचं काम लोकांसमोर येत नाही. म्हणून त्याला पर्यायी काहीतरी जर आपण वेगळे मुद्दे लागले, उदाहरणार्थ बालपरीक्षकाला जर तुम्ही मार्क दिले तर निश्चितच फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर सामाजिक कार्य जर चांगलं असेल, शाळेला उपयुक्त असे जर मुद्दे आपण घेतले म्हणजे तुम्ही पुरस्काराच्या संदर्भाचे कार्य करणार तर माननीय संचालक माध्यमिक यांना आपल्या अधिकाऱ्यांना आपण योग्य त्यासाठी जर सुचवलं तर निश्चितच चांगल्या लोकांना चांगला पुरस्कार मिळेल. मला सर्वकाही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा कार्यसिद्धीला नेण्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. कारण असं म्हणतात जिथं सोयीचं काम आहे तिथं कधी कधी आपल्याकडे असलेली तलवार सुद्धा कामाला येत नाही, ते निरुपयोगी ठरते. आपण म्हटलं जवळपास 4,500 पुस्तकं आपण वाचलेली आहेत. 100 माणसांचं अनुकरण करू तेव्हा आपण 1 पुस्तक लिहितो. असा जर विचार केला तर 4,500 म्हणजे 100 म्हणजे जवळपास 4.5 लाख माणसांचा अनुभव आपण आपल्या शब्दातून व्यक्त करत होता. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सर्वांचेच आवडते ATM सहसंयोजक आदरणीय दादांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार प्रकट केला. दादाच निश्चित करतील.
अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये. कृतीशील शिक्षक महाराष्ट्र ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र ATMच्या जिल्हास्तरीय सन्मान सोहळ्यात आज या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक आदरणीय टेलकर साहेब, शिक्षण उपसंचालक आपले मार्गदर्शक यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या अहमदनगर जिल्ह्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर एक अग्रभागी आणलं असे आदरणीय रमाकांत काटमोरे साहेब आत्ता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं की त्यांचा हात म्हणजे परीस आहे, ज्याला हा परीस मिळाला त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही असे माझे मार्गदर्शक आदरणीय सूर्यवंशी साहेब आपल्या अहमदनगर डायटचे प्राचार्य अतिशय व्यग्र दिनक्रमामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टी खूप बारीक निरीक्षण करणारे निरीक्षण म्हणून आपल्या अहमदनगरचे भूमिपुत्र शिक्षणाधिकारी आदरणीय धामणे साहेब, रयत शिक्षण संस्था या संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी आदरणीय काकासाहेब वाळुंजकर साहेब, आपल्या कृषी शिक्षक महाराष्ट्राचे राज्य संयोजक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय विक्रम अडसूळ सर, आमचे मार्गदर्शक ज्याच्या माध्यमातून यांच्याकडे पाहत आम्ही या शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करतो असे राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय सोमनाथ वाळके सर आणि समोर उपस्थित असणारे सर्व कृतीशील उपक्रम शिक्षक बंधू. कृतीशील शिक्षक महाराष्ट्राचा हा सन्मान सोहळा म्हणजे मी नेहमी सांगतो लोकशाही जशी व्याख्या असते तसंच आपल्या सन्मान सोहळ्याची व्याख्या आहे. आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांच्या हाताने आपल्याच लोकांचा केलेला सन्मान म्हणजे ATM रत्न सन्मान सोहळा. कारण की व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सदस्य जे आहेत ते आपल्याच या कृतीशील शिक्षक महाराष्ट्र परिवाराचा एक भाग आहे. समोर ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय ते सुद्धा आपल्याच परिवाराचे भाग आहेत आणि आमच्यासारखा ज्यांचा सन्मान होतो ते सुद्धा आपल्या कृतीशील शिक्षक महाराष्ट्र परिवाराचाच भाग आहे. कृतीशील शिक्षक महाराष्ट्राच्या विषयी प्रास्ताविकामध्ये श्रीनिवास सरांनी सांगितलं 6-7 वर्षापूर्वी अतिशय मोजके 27 सदस्यांना घेऊन सुरू झालेल्या परिवाराने आज वटवृक्षाचं रूप धारण केलेलं आहे. राज्यभरामध्ये 36 गट आहेत, राज्यस्तरीय गट आहे आणि आता एक 2-3 महिन्यापूर्वीच आपण ऍक्टिव्ह टीचर्स इंडियाच्या माध्यमातून देश पातळीवर आपलं काम सुरू केलेलं आहे. शैक्षणिक संमेलन असतील, साहित्य संमेलन असेल, सन्मान सोहळे असतील, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य असेल, या सर्वच कार्यांमध्ये अग्रभागी राहत असताना आपल्या शिक्षकांना लिहितं करण्यासाठी आपण आपल्या हक्काचं एक ATM प्रकाशन सुद्धा सुरू केलेलं आहे. आणि या प्रकाशनाच्या माध्यमातून साहेब आपण आपलं सांगितलं तर मला सांगताना अतिशय आनंद होतो की साधारणपणे 140 पुस्तकं आतापर्यंत आपण प्रकाशित केली. नुकताच आपला राज्यस्तरीय सन्मान सोहळा जो झाला होता त्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यामध्ये सुद्धा आपण 8 पुस्तकं आदरणीय टेलकर साहेब आणि वसंत काळपाटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकाशित केली. आणि या ठिकाणी जसं धामणे साहेबांनी सांगितलं की खूप चांगले शिक्षक आपल्या समोर प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक शिक्षक जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी खूप चांगलं वेगळं असं आहे. कुठलाही कोरोना सारखा जो महामारी आहे ज्यांनी जगाला थांबवलं अशा या महामारीने सुद्धा आमच्या या बांधवांना थांबवलं नाही. त्यांच्याची कृतीशीलता उपक्रमशीलता जी आहे ती सातत्याने आणखी तशाच पद्धतीने पुढे चालू आहे. त्याचाच फळ असा आहे की आपण प्रत्येकाने केलेलं काम जे आहे त्याला कुठे ना कुठे सन्मानाच्या रूपाने आपल्याला कौतुकाची थाप मिळाली. माझ्या दृष्टीने आजचा हा सन्मान सोहळा अतिशय विशेष आहे. जसं सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं की आज माझे आई वडील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यावेळेस असं मला वाटत होतं की मला दिल्लीला जायला मिळेल आणि आई वडिलांना त्या ठिकाणी दिल्लीला घेऊन जाण्याचा योग येईल. पण तो योग काय आहे कोरोनामुळे तो काही येऊ शकला नाही. पण आज या आपल्या कृतीशील शिक्षक महाराष्ट्राच्या या व्यासमानच्या विचारमंचावर माझ्या सन्मानासाठी माझे आई वडील, माझी बहीण, माझी पत्नी, त्यानंतर माझ्या मिसेसचे आजोबा हे सगळे सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपण सर्वजण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि आमच्या पाठीवर नेहमीसारखीच कौतुकाची. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्व कृतीशील शिक्षक महाराष्ट्र परिवाराचे मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. अधिक वेळ न घेता धन्यवाद दादा. ATM
सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश साहेब, व्यासपीठातील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व उपक्रमशील शिक्षक मित्रांनो, आज जिल्हास्तरीय सन्मान सोहळा या निमित्तानं ज्या ज्या शिक्षकांना ATM परिवारातर्फे सन्मानित करण्यात आला आहे त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. कारण तुमचं सर्वांचं काम खूप चांगलं आहे. ते बरेचसे जण मी वैयक्तिक त्यांच्या शाळाही पाहिलेल्या आहेत, त्यांचं शाळेतलं शैक्षणिक कामकाजही पाहिलेलं आहे. तर खूप चांगल्या प्रकारे हे काम सुरू आहे आणि असं चांगलं काम करत असताना असे उपक्रम मुलांसाठी घेत असताना कुठेतरी कौतुकाची थाप मिळणं गरजेचं असतं. तर ही संधी ATM परिवाराने या निमित्ताने त्यांना उपलब्ध करून दिली आणि खूप चांगलं 6 वर्षापासून तुम्ही ॲक्टिव्ह टीचर महाराष्ट्र राबवून चालत आहात. ही खूप चांगली गोष्ट आहे. मी माझाही अनुभव सांगतो की व्हॉट्सॲपचा वापर मी त्याचा फार कमी करतो. ग्रुप क्वचितच ग्रुप माझ्याकडून पाहिले जातात, वैयक्तिक मेसेज पाहू शकतो. पण जिल्ह्यामध्ये शिक्षण म्हणून असताना मी गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणून ग्रुप केलं होतं. त्यामध्ये बरेचसे त्यामध्ये सहभागी आहेत. तर त्या माध्यमातून आम्ही कोणते उपक्रम घेतले पाहिजे ही सुद्धा चर्चा करायची आणि बहुतांश उपक्रम त्या शिक्षकामार्फत केले जायचे. शिक्षकांनी शैक्षणिक दिनदर्शिका असेल, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कविता वाचण्याचा कार्यक्रम घेतला, त्यानंतर जे काव्यरंग पुस्तिका आपण तयार केली होती, यामध्ये सर्व त्या ग्रुपमधील शिक्षक सहभागी होते. क्रीडा स्पर्धा असतील, असे वेगवेगळे चर्चेत पण व्हायची की आपण त्या काव्यसंघात नाव काय ठेवावं इथपासून नंतर ते सर्व एकत्रीकरण करणं असेल, उपकृष्ट असेल, हे सर्व त्या शिक्षक बंधू भगिनी असतील, सहभागी असतील, सर्वांनी त्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. म्हणजे जिल्हा स्तरावर कोणते उपक्रम असावे, शैक्षणिकदृष्ट्या कोणते योग्य आहे, अशा प्रकारे चर्चा त्या ग्रुपवर व्हायची. त्याचप्रमाणे वर्ग स्तरावर त्यांनी कोणते उपक्रम राबवले आहेत ती माहिती पण इतरांना व्हावी की माझ्या वर्गामध्ये गणित शिकवण्याची अडचण मी असं केलं. आणि नंतर सुरुवात तिथून झाली होती की एका शिक्षकांना असं ग्रुपवर टाकलं होतं की माझ्या वर्गातील मुलाची कविता. मला असं एका मुलाची कविता असेल त्या जिल्ह्यामध्ये किती मुलं लिहित असतील, पण सगळ्या जमा केल्या 2000 कविता झाल्या. तर पुन्हा सर्व शिक्षक बोलत होते काय यांना काव्याची आवड आहे, त्याचा अंग आहे, अशा शिक्षकांनी त्यातल्या कविता वेगळ्या केल्या. मग त्यातल्या पुन्हा 150 आल्या, 173 आणि मग 73 पुस्तकांचं कवितांचे पुस्तक झालं. त्याला काही निकलप्रमाणे चित्र असं घालून छान वाटेल, पुन्हा मुलांमध्ये चित्र काढून घेतलं. याचा पूर्ण उपक्रम हा तो शिक्षकांनीच केला होता. त्यानंतर आपण मराठी भाषा दिनानिमित्त 27 फेब्रुवारीला एक मुलांचं कविता वाचन स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्याला पाठ्यपुस्तकातील कवी व्यासपीठावर परीक्षक म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून बोलवले होते. म्हणजे हे सगळे उपक्रम जे आहेत ते बहुतांशी त्या ग्रुपमध्ये शिक्षकांनीच सुचवले, चर्चेतून पुढे आले आणि चांगल्या प्रकारे अंमलबजावणी स्वतः मदत केली. म्हणजे अशा प्रकारे एखादा ग्रुप हा किती ऍक्टिव्हली काम करू शकतो, किती चांगल्या प्रकारे निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो आणि आपलं जे शाळेवरचं काम आहे, आपले जे विचार आहे ते पूर्ण तालुकाभर, जिल्हाभर, राज्यभर कसं पोहोचू शकतो याचं उदाहरण मी अनुभवलंय. याचप्रमाणे तुमचं ATM पूर्ण महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे. तुमचंही मी अभिनंदन करतो. आणि मला आपल्या ज्याप्रमाणे म्हटले की एक चांगल्या लोकांचा एक समूह तयार व्हायला. तर एक चांगले शिक्षक आहेत, प्रथम शिक्षक आहेत, त्यांचा एक गट होणं गरजेचं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे गट आहेत. या गटाच्या माध्यमातूनच या आजच्या कोरोना काळ असेल किंवा त्यापूर्वी आणि त्यानंतरही एक शैक्षणिकदृष्ट्या चांगलं काम होतं. शेवटी शैक्षणिकदृष्ट्या चांगलं काम म्हणजे काय, जे ज्याचा फायदा शेवटी मुलांना होईल, ज्यामुळे मुलांच्या वागण्यात, बोलण्यात, शिकण्यात, समजून घेण्यात काहीतरी फरक पडेल, काहीतरी चांगलं होईल, असं आपण जे काही करू ते सगळं शैक्षणिकदृष्ट्या योग्य असंच होईल. तर हे काम आपण करतो सगळेजण. जास्त करून तुम्ही करत आहात, आम्ही फक्त यांचं चांगलं काम त्यांना सांगतो, त्यांचं काम चांगलं तिला सांगतो. अशा प्रकारे तुमच्या कामाचा प्रसार करण्याचं काम करत असतात. बहुतांशी तुम्ही चांगलं काम करताय. तर यापुढे असंच काम आपल्याकडून होतं. त्यामुळे सुरू करतं की जे असे ऍक्टिव्ह शिक्षक असतील त्यांचे काही प्रश्न घेऊन आले ते प्रश्न सर्वात लवकर सोडवायचे. मला असे गव्हर्नमेंट टेम्पर साहेब तुम्ही असं घेऊन टाका जे शाळा बाजार नाही त्यांचे कोणतेही प्रश्न सोडून आपण चांगल्या लोकांचा पण एक गट असावा आणि त्यांना एक आधार असावा की माझी काही अडचण आली तर माझी तुम्हाला मदत करणार आहे हा विश्वास असावा. बाकी ते चांगलं काम करतच आहेत, ते कोणतं थाप असतात, विश्वास असतात, त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात. हे पुरस्कार मिळाले नंतर जे सदस्य आहेत तुमच्या शाळेवरचं काम चांगलंच आहे, उपक्रम आहे, त्या माध्यमातून आपण मुलांपर्यंत पोहोचत आहोत.
जसं वेद अहमदनगर असेल किंवा वाबळेवाडी शाळा पाहिली ती वाबळेवाडी शाळा पाहिल्यानंतर आपण स्वतः तुम्हाला कंपल्सरी केलं होतं की असं तुम्हाला करायची इच्छा आहे या तिथे काही उपक्रम आपल्या शाळेत करूया. त्याचे बरंच होतं 40 मध्ये 25 तयार होतं शॉर्ट 25 30 40 50 पर्यंत झाले. त्याचं काय म्हणजे आम्हाला परत यायचं म्हणजे त्यांना परत सेपरेट आणि पाठवलं शाळा पाडण्यासाठी. आणि त्यातलं ऍक्सेप्टेड चॅलेंजेस होतं काय ते विद्यार्थी करायचे आपण ते खूप वापर करायचं त्याला काय नाव दिलं होतं असं सेल्फ यूज सक्सेस होतं. तर त्याच्या शाळेत त्याच्या दुसरीच्या मुलांनी एकमेकांना इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले 70-80 प्रश्न म्हणजे आपण पण तेवढी कल्पना करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे मग ते मुलं कोण शाळा कोण पेपरला बातमी अजून प्रोत्साहन मिळतं काम करण्यासाठी. आज सोमनाथ पाळके सर असतील विक्रमण सर आहे त्याचे बंडल बसतो त्याच्या प्रत्येक शिक्षकांनी मी शाळा असेल लगेच रामपुरवाडी म्हटलं त्या बघोसा सर म्हणलं रामपुरवाडी घेतली झाली ते चांगलं चाललं म्हणजे असं एक नातं तयार होतं करायचं की ते काय होतं तर त्यांनी ते जीवन त्या मुलांसाठी काम केलं असतं. आणि त्याचप्रमाणे आपलं केलेलं काम आपले जे उपक्रम आहेत ते अशा अनेक संमेलन असतील असे व्याख्यान असतील या माध्यमातून इतरांना समजावं इतरांच्यापासून प्रेरणा मिळत असते ती प्रेरणा मिळावी आणि 4 गोष्टी आपल्यालाही दुसऱ्याकडून शिकायला मिळाव्यात असं त्या व्याख्यानाचा परिसंवादाचा चर्चासत्राचा माझ्या सन्मान सोहळ्याचा उद्देश असतो. या निमित्ताने तुमच्याकडून आम्हाला खूप चांगल्या नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या. एकतर तुमचे जास्त तुमचे मनोगत पण ऐकायचे तुम्ही काय काय उपक्रम राबवताय सध्या अजून नवीन तर तो आपल्या वेळाभावी शक्य झालं नाही तर तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. याप्रमाणे असंच एक चांगल्या प्रकारचं काम तुमच्याकडून शुभेच्छा व्यक्त करतो. खूप धन्यवाद साहेब. कौतुकाची थाप ही प्रेरणेचं काम करते. एक कौतुकाची थाप माणसाला पुन्हा कार्य प्रवृत्त करते. माणूस पूर्ण चार्ज होतो. जसं म्हणतो आपण एक वेळ मोबाईलला चार्जिंग केली की दिवसभर पाहायचं काम नाही पण तो चार्जर मात्र विशिष्ट कंपनीचा असला तर नाहीतर तो चार्जिंग करताना स्फोटही होऊ शकतो. तसेच आपले आहे एक सन्मान नक्कीच वर्ष 2 वर्षासाठी आपल्याला कार्य प्रवृत्त करतो पण आपल्यासारख्या मान्यवरांच्या आणि दिग्गजांच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान सोहळा हा अनुभवलेला सन्मान सोहळा आजीवन प्रेरणादायी असतो. अशा दिमागदार कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर एक परिवार राबवत असतो. हे सर्व आपल्यासारख्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने चालते. आपण सर्वजण नेहमीच या कामासाठी आम्हाला प्रेरणा देत असता आशीर्वाद देत असतात त्याबद्दल आपल्या सर्वांचेच आभार. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी सर्वांनीच आपले प्राण आपल्या कानाशी आणून ठेवले अशा आदरणीय दिनकर टेलकर साहेबांना मी विनंती करतो का त्यांनी आपले विचार प्रकट करावे. व्यासपीठावर उपस्थित सर्व आणि समोर सर्व शिक्षक एटीएम रत्न आज या चांगल्या आनंददायी कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहतो. तिथं दिवस असल्यामुळे अडचण आली खरं तर 4:30ला संभव असं त्यांना आम्ही सांगितलं होतं पण लांबला कार्यक्रम म्हणून आम्हीच त्याच्यावर मार्ग शोधला. त्या ऑनलाईन याच्यानंतरचा कार्यक्रम आम्हाला ऑफलाईन नाही म्हणजे फेस टू फेस ऑनलाईन आहे त्यामुळे आता मी ऑनलाईन जॉईन झालो हजेरीला नाही आणि त्याच्यात अध्यक्ष केले त्यामुळे शेवटी बोलायचे त्यामुळे सगळे बरोबर संबंध आहे. एटीएम परिवार मलाही बऱ्याच दिवसापासून समावेश केला आहे आणि बाकीचे तसे बरेच ग्रुप आहेत. दामले साहेब म्हणजे तसं आम्हाला संपलं नाही आम्ही बाहेर पडतो नाही तसे 80-90 ग्रुप मध्ये आहोत आम्ही आणि मग पाहणं होत नाही बरेच वेळा काही काही ग्रुप नंतर आणि चांगलं प्रतिक्रिया दिली जात नाही. काही ग्रुप मध्ये एक तास ग्रुप आहे जगात पुढे काही झालं घेऊन जाऊ मी त्याला आपल्याला सांगायचं नाव त्या ग्रुपला असं ठेवलं तसं तुम्हाला एटीआय महाराष्ट्रात थोडं मला थोडं तुमचा गेम उलटा करावा म्हणजे युट्यूब करावा
काय काय चालू आहे इतर देशामध्ये, इतर राज्यात काय चालू आहे, आपल्या देशात काय चालू आहे, आपल्या राज्यात काय चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यात काय चालू आहे हे त्यांना कळलं पाहिजे. चांगल्या गोष्टी आणि तिकडच्या चांगल्या गोष्टी आपल्याला कळलं पाहिजे. जसं आपण एखाद्या देशात गेलो तिकडची स्वच्छता पाहिल्यानंतर लक्षात येतं आपल्याकडे किती घाण असते वगैरे आणि तिकडे सारखंच वागतो आपण जोपर्यंत त्या देशात आहोत. आणि आपल्याकडे आपण वापस आलो आणि विमानतळावरून उतरलं सुरू करतो पुढे बोलणे कसाही रस्ता क्रॉस करणे. तर हे पाहिलं चांगलं पाहिल्यानंतर चांगला आयडिया सुद्धा तसं वागण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याकडे तसं काय होतं लहानपणापासून आपण तेच पाहतो, तेच आपलं आकर्षक वाटतं, तेच खूप उत्कृष्ट आहे असं वाटतं. त्यामुळे दुसऱ्याकडचं चांगलं पाहिल्यानंतर आपल्याला आयडिया येतात दुसऱ्या देशात काय चांगलं चांगलं आहे ते आणि आपल्याकडे जे चांगले आहे ते सुद्धा त्यांना दाखवलं पाहिजे. म्हणजे ते त्याचं सुद्धा अंगीकार करते येतील मार्फत ते काम बऱ्यापैकी सुरू आहे. बऱ्याच वेळा संघटना म्हटल्यानंतर काय असतात पहिले काहीतरी मागणीच असतात हे पूर्ण करा आमचे ही मागणी द्या. तसं तुमचं येतील नाही ते चांगलं आहे. त्यामुळे काटकर साहेबांनी सांगितलं तसं तुमच्या समस्या आपण सुटणार आहे गरज नाही किंवा बाकी सोडणार आहे प्रायोरिटी. जसं आम्ही बऱ्याच वेळा करतो पण युनिफॉर्मचा अधिकारी आला समजा आर्मीवाला पण आलाय किंवा पोलीस करायला त्यांची प्रायोरिटी नाही आम्ही प्रश्न सोडतो. काही हे लोक आपल्यासाठी देशाच्या सीमेवर लढतात त्यांना प्रायोरिटीने आपण प्रश्न सोडवला पाहिजे. आणि ते लोक इथे हे असतात म्हणजे ते आपल्याला विसरत नाही. मी एकच उदाहरण सांगेल. मी डेप्युटी डायरेक्टर पुण्याला असताना एक कर्नल दर्जाचे अधिकारी होते एनडीमध्ये आणि त्यांच्या मॅडमचं त्यांच्या मिशनचं काम होतं. ते आमच्या खाली अधिकाऱ्यांना भेटायला जायचे. ते 2 वर्षापासून प्रयत्न करतात कामच नाही झालं. ते एक दिवस माझ्याकडे आले आणि मला म्हटलं आज असं काम आहे ते होईल का. तर मी पाहिलं ते विचारून घेतलं संबंधित ते वणीसारखं होतं. म्हटलं होईल का. ते म्हणले किती दिवस लागते. आता मला वाटलं काय अडचण करेल पण मी थोडं जास्तच काही करतो 15 दिवसात होईल काम. आणि एवढ्या वेळेला असं झालं की माझी सही झाली. मी व्हॉट्सअपवरती घेतलं त्या फोटो काढला आणि त्यांना पाठवलं. तर त्यांना एवढा आनंद झाला आणि एवढा वेळ तर 15 दिवस होता. तर ते म्हणले म्हणजे जसं आर्मीचे लोक शब्द पाळतात तसा शब्द पाळल्यासारखं झालं. शिक्षण कसं काय जसं आपण वेळेचं पाळतो का नाही तसं वेळेचे शब्द पाळत त्यांना खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे अपेक्षेमध्ये आपल्याकडे एवढा वेळ पाळला जाईल वगैरे. तर ते मला भेटायला आले परत आणि त्यांच्याकडे जो शिरवण असतो एनडीमध्ये दर 6 महिन्याला पासिंग आउट परेड असतो. दर पासिंग आउट परेडला ते मला तिकीट पाठवत असतात पासपोर्ट होतं. पहिल्या वेळेस मी गेलो दुसऱ्या काही ओळखीच्या लोकांना पाठवलं. आता मलाच प्रश्न पडला पाठवा कारण डबल जाणं पाहणं बरोबर एकदा पाहिल्यानंतर ते 2 लोकांना पाहण्याची अपेक्षा वाटत नाही. आणि बऱ्याच जणांना विचारलं ते नकोच म्हणतात कारण 6:30 जावं लागतं सकाळी आणि ते काय होतं आता येऊ देत नाव सांगावं लागतं. त्यामुळे दरवेळेस ते पास येऊन पाठवत माझ्याकडे पण ते इथे हे करतात आणि दर 8 दिवसाला 15 दिवसांना मेसेज असतो कधी कधी पुण्यात शहरात आले ते येऊन भेटतात असे ते आर्मीचे लोक आहेत. दुसरं एक उदाहरण सांगेल मी नगरचेच आहेत. त्यांची शाळा आहे या साईडला अरंगा रोड नाईक काहीतरी नाव आहे कर्नल नाही आणि त्यांची शाळा स्थलांतर होती शहरामधून बाहेर ती आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून बाकीचे कर्तव्य सुद्धा म्हणून मेसेज असतो. तसे आर्मीचे असे 2-3 अधिकारी माझ्या पाहण्यामध्ये तर ते कंटिन्यू ते आपल्या संपर्कात असतात. आपल्याला विसरतच नाही. आपण जरी म्हटलं आता यांचं काम झालंय काय गरज नाही तर फार शिस्तप्रिय लोक हे असतात. तसंच आपल्या एटीएम परिवाराला शिस्त आहे आणि एक चांगलं काम तुम्ही करताय त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. अकॅडमिकच्या बाबत आपण कोरोनाच्या साथ आली आणि शाळा बंद झाल्या गेल्या वर्षी जवळ मार्चपासून आणि टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होत आहेत. परंतु या कालावधीमध्ये शाळा बंद झाली असं तर शिक्षण सुरू होतं आणि खूप काम केलं शिक्षकांनी. SRPने सुद्धा त्यामध्ये बरंचसं काम केलं पण शिक्षक म्हणून वैयक्तिकरित्या त्यांना कोणाला सांगितलेलं नव्हतं. तो स्वतःहून स्वयंप्रेरणेने त्यामध्ये सहभागी होते आणि सतत काही ना काही करत होते. आता वैजापूरचे कोणतरी शिक्षक आहेत त्यांचं सुद्धा रोज एक कथा असते. तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा बऱ्याच कोणी ना कोणी सतत काही ना काही करत असतं. तर हे जे काम केलं मुलांसाठी ते खऱ्या अर्थाने कोविड युद्ध जसं आरोग्यविभागाने काम केलं आपल्यासाठी रात्रंदिवस आणि खूप संकटात अडचणीत असताना सुद्धा तसंच तुम्ही सुद्धा शिक्षक म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं मग सर्वे असेल पोलिसांबरोबरच्या ड्युट्या केल्या काही शिक्षकांची दुर्घटना सुद्धा घडल्या आणि याचा कुठलाही विचार न करता खांद्याला खांदा लावून
म्हणजे जसं सैनिक लढलं सीमेवरती तसं शिक्षक सुद्धा त्या कोरोनाच्या काळामध्ये ठिकठिकाणी ज्यांना जिथे जिथे शिकायचं तिथं लढलं आणि त्या अर्थाने आपले शिक्षक हे कोविड योद्धे आहेत आणि त्या सर्वांना अभिनंदन करण्यास पात्र आहेत. त्यांना आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. पुढे अशीच टीमची प्रगती हो आणि त्यांच्या चांगलं काम पुढे करो. सरांनी म्हटलं नाही की का राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळाला. पहिले पुरस्कार संख्या जास्त होती, नंतर कमी झाली, त्यांची वेळेस कमी झाली, एकच मिळायला लागला. दुसऱ्या वर्षी आम्ही विचार करतो कोणाला मिळेल कोणाला नगर जिल्हा परमानचा. आता या वर्षी जेव्हा यादी गेली तेव्हा मला नावं कळले, तुमची नावच कळले. मी म्हटलं त्यांना विचारलं नाव कळलं, मला यावर्षी कोणाला नंबर होते तुमचा जिल्हा जाऊन त्यांना नाही असं बाहेर असं वाटतं. तर आता मला काय त्याच्यावर पण ते टाकलं होतं ग्रुपवरती मला टाकलं अहो म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर जाऊन दे सर पुरस्कार मला नगर जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांनी मिळू द्या मला पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार. मी त्यांना म्हटलं मी त्या समितीमध्ये किंवा कशालाही सहभागी मला नाही. म्हणजे लोकांना असं वाटलं का जाणीवपूर्वक ते वशिलेनंतर काय आम्ही त्या प्रक्रियेत कोणी नाही तिला नाही सांगितलं प्रक्रियेमध्ये यांना माहिती प्रक्रियेमध्ये नाही. पण योगाकडे झाला आणि परत पुढच्या वर्षी आता त्यानंतर बाहेर त्या जिल्ह्याला मिळाल्यानंतर लोक म्हणते की जिल्ह्याला काय वशिला लावा काय तसं काही नाही. त्या ठिकाणी चांगलं पुरस्कार निवडताना खूप काळजी घेतली. आता काही गमतीत पुरस्कार आम्ही जेव्हा पुरस्कार दिले त्यावेळेस खूप गमती झाल्या ते काही तर सगळ्यात चांगलं बरोबर नाही. पण एकच सांगतो मी गट शिक्षणाधिकारी नवीनच मी झालो 2000ला नांदेड जिल्ह्यामध्ये भोकरला. आपल्याकडचं नाही म्हणून सांगतो. पुरस्कार दिलेला आहे. सभापतींनी सांगितलं की आम्ही दोघं मस्त लिस्ट केली व्हिडिओ वगैरे 50 लिस्ट झाली तरी त्यांचा आग्रह होता एक तास म्हणून नको ते मी इतर शिक्षकांपैकी मी नवीनच होतो मला 2-4 महिने झाले होते झाले ना मी इतर शिक्षकांना विचारलं कसे शिक्षक होते म्हणजे ते त्यांना नवीन काय पिरत म्हणे तर मी ते सर्व
मोदींचा 51 पुरस्कारासाठी आग्रह होता. मी त्यांना म्हटलं नको आपण आपली बंधन पुढे नाही म्हणजे ते आपल्याला तेव्हाच लागेल आता ते काही नाही पुरस्कार नाही दिला तर जास्त करेल म्हटलं घ्या आता जिल्ह्याच्या पुरस्काराला गेलो त्यावेळेस भोकर तालुक्याचे 2 भाग झाले होते म्हणजे 2 तालुके जिंकले जाते पण पंचायत समिती अलग झाले आपले भोकर आणि मुंबई आणि एका तालुक्यातून 3 पुरस्कार द्यायचे. मी 6 शिक्षकांनी घेऊन गेलो जिल्हा परिषदला पण तिथं 7 भरायला लागले. म्हटलं एकच काय वाढले कुठून आले त्यांना विचारलं तुमचं नाव नाही म्हणे नाही म्हणे नंतर हुशार जय झालं मी विचारलं असं कसं काय आलं नंतर अचानक तर ते म्हणले एका सदस्याने रत्नागिरी सदस्य टाकून आणि त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं बाबा द्या पुरस्कार दे प्रत्येक तालुक्यातून 3 आमचा एक माणूस घेतलंच पाहिजे जर पुरस्कारात त्यांचं नाव जर जाहीर नाही केलं तर कसा कार्यक्रम होता तो जर पाहतो आणि मग ते म्हणजे त्यावेळेस सांगली मर्यादा नव्हती आता कसं एक तालुका येतो आणि मग म्हणजे जाऊ द्या एवढे घ्यायचे पुरस्कार एखादा घ्यायला काय फरक पडतो त्यांचाही घेतला. त्याच्यानंतर शासनाने परिपत्रकच काढलं 2001 लाख काहीतरी माणूस काही एकच तालुक्यातून एकच घ्यायचं आणि मग ती संख्या मर्यादित झाली आणि खरं तर पुरस्कार निवडीसाठी नगरपालिका हा उत्कृष्टरित्या प्रश्नावली तयार केली आहे आणि इतर जिल्ह्यांनी आपली प्रश्नावली घेऊन हे केले. राज्य स्तरावर सुद्धा तशी प्रश्नावली आता ते येत आहे म्हणजे तसा आपण आपला जिल्हा बऱ्याच गोष्टीला राज्याला दिशादर्शक करतो असे काम आपण करतो तसा ATM सुद्धा हा प्रशासनाला दिशादर्शक ठरेल असं काम आपण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज तर आम्हाला बोलून सन्मान केला आमचं त्याचबरोबर आम्हाला बरेच संधी उपलब्ध करून देत त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्याला ऐकावं आणि ऐकतच राहावं असं वाटत होतं. आपण शेअर केलेले अनुभव आणि त्यासोबतच आम्हाला योग्य ती कार्यवाही करण्यासाठी दिलेली प्रेरणा खरंच आमच्यासाठी खूप मोलाची आणि महत्त्वाची. परत एकदा आपले आभार. यानंतर आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळालोच आहोत. तत्पूर्वी एक सूचना वाळकेदादा आपल्याला देणार आहेत आणि भारताचे भाग्यविधाते म्हणून सुधीर नारायण आडुंबे या लेखकांचं पुस्तक खाली विक्रीसाठी उपलब्ध आहे. कुणाला हवा असेल तर त्यांनी खाली संपर्क साधायचा. आदरणीय साहेबांच्या नंतर बोलतोय भाषण नाही करणार सूचना प्रत्येक सूचना द्यायची. येत्या 7 तारखेला म्हणजे 7 फेब्रुवारीला बीड जिल्ह्याची एक टीम आहे त्यांच्या वतीने स्नेह मेळाव्याचं आणि जे आपले राज्यभरामधील राष्ट्रीय पुरस्कार राज्य पुरस्कार आणि जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन आम्ही बीड या ठिकाणी केलेलं आहे. तर सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व उपस्थित आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आम्हाच्या अगोदर सूचना देतो. आपल्याला हा हॉल 5 मिनिटात संपून त्या ठिकाणी आपल्याकडून काही खाली पडलेला कचरा वगैरे असेल तर आपण मेंटेनन्स म्हणून कुठेही काय दिसलं तर स्वतः मी तर उचलेल. आपण प्रत्येक जण उचलून म्हणजे आपल्याला पुन्हा हॉल हा आरामात मिळेल. आणि दुसरी गोष्ट साहेब एक विनंती आहे हे ज्यांना सन्मान झाले त्यांचं ठीक आहे परंतु आमचे ज्यांनी कोविड काळामध्ये काम केलं त्यांचे प्रमाणपत्र आहे. आभार झाल्यानंतर रांगेत यायचं प्रमाणपत्र घ्यायचं आणि बाहेर निघून जायचं आणि फोटो फक्त एकच जण काढेल. कुणीही म्हणायचं नाही की माझ्या कॅमेऱ्यात सगळे तुम्हाला फोटो मिळतील. राहून फक्त एकटा फोटो काढेल. ज्यांना सन्मान झालाय त्यांनी अजिबात स्टेजवर येऊ नका. तुमचे फोटो साहेबांबरोबर आलेले आहेत. ज्यांचा झालेला नाही त्यांनी या. पुण्यात असं झालं गाडीचा ड्रायव्हर गाडी काढली ड्रायव्हर पण एक प्रमाणपत्र घ्यायला अख्ख्या 120 लोकांना विचारलं 120 वर्षी गेलं तेव्हा आभार बोलता बोलताच तुम्ही या आणि प्रमाणपत्र घेऊन बाजूला चला. आभार काय मानू शब्दापलीकडे ते समजायला हे भाव जे म्हणीचे आभार प्रदर्शन करीत आहे तुकाराम दादा
या ATM सोहळा समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांचे आभार मानतो. आपल्या राज्याचे शिक्षण संचालक आपल्या जिल्ह्याचं भूषण जे शिक्षक आज राज्याची धुरा सांभाळत आहेत असे आपला सर्वांचा स्वाभिमान आदरणीय जगताप साहेब यांचे आभार मानतो. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केलं ते असे उपक्रम राबवले आजही ते उपक्रम चालू ठेवा असं वाटतात आणि त्यांचे उपसंचालक म्हणून असे आपले माजी शिक्षणाधिकारी सल्लेचे उपसंचालक मान्य काटमोरे साहेब. त्यानंतर नेक्स्ट वर येऊ नका आपल्या कार्यक्रमाचे सर्वांची झाली का संचालकापासून थांबा मॅडम या सर्वांची आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने खूप अभिमानाची बाब आहे. तर धामणे साहेब यांचे मी आभार मानतो. त्यानंतर त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला आदरणीय वाळुंजकर साहेब यांना काल आम्ही भेटलो ते म्हणजे तुम्ही बँकेवाले आहे का आम्ही बँकेवाले नाही आम्हाला खूप आनंद वाटला. शैक्षणिक आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत तुम्ही प्रयत्न करणार आहे. तर आदरणीय काका साहेब वाळुंजकर सर आणि रयत या सर्वांचे यांनी आपल्याला सुंदर हा उपलब्ध करून दिला. आदरणीय विक्रमदादा असून सर यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण ATM मध्ये शिस्त आहे जेथे शिस्त आहे तिथे कुठलंही काम शिस्तप्रमाणे आदरणीय वाळुंजकर साहेब आणि सर्व यांचे मी आभार मानतो. त्यानंतर सोमनाथ वाळके सर ज्यांना इतर सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व उपस्थित आज या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी आपलं जे कोण जेवण गेलं आहे इकडे खर्च वाचवला शिक्षिका यांनी मनोबल व्यक्त केला आणि खूप म्हणजे मोठा आलोचना आपण या ठिकाणी करतो. शिंदे महाराज यांनी गोड जेवणात सुरुची भोजन सर्वांना दिलं त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मॅडम तुम्ही घ्या ना दादा तुम्ही घेतलं का नाही अगोदर प्रमाणपत्र मिळालं ना सावित्रीच्या लेखी त्याची पुस्तकाच्या सावित्रीच्या लेखी आपल्या जिल्ह्यातल्या महिलांनी सावित्रीच्या लेखी जिजाऊ सावित्रीच्या लेखी सावित्रीबाई असेल की म्हणजे माझ्या नावाने एक चांगला अंग या ठिकाणी प्रकाशित होतं. शाळेच्या गदार सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. संपले का सगळे आता संपले असतील सगळे आणि या कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी काढली त्यांनी रांगोळीमध्ये म्हणजे खूप चांगलं योगदान दिलं. याही सर्वांचे आभार मानतो. कोण राहिलं जे चुकून राहिले त्यांचे आभार मानतो. सर तुम्ही जा ना राहुल दादा पुढं जा ना तुम्ही तुम्ही एक मिनिट मॅडम जा सर थोडंसं
हो सर इकडे बघा. ओके डन. चला कॉमन आहे. बसले तरी चालत. थांबू का आता? बंद करा.